रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि ज्यांच्यामुळं आपण सगळेजण आज इथं उपस्थित आहोत त्या आपल्या आदरणीय कर्मवीर अण्णांच्या स्मृतींना, विचारकार्यांना प्रथम अभिवादन करतो. कर्मवीर अण्णा आणि रयत शिक्षण संस्था ही सत्यशोधक समाजाची एक सर्वात महान निर्मिती होती. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अण्णांच्या संस्थेतल्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या इतिहास विभागामध्ये संपन्न होत असलेल्या या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी उपस्थित आदरणीय गुरुवर्य बाबूराव गुरव सर, की जे आपलं सबंध आयुष्य सत्यशोधक विचारानं सामाजिक परिवर्तन करण्यासाठी जगलेले आहेत. या चर्चासत्राचे उद्घाटक आदरणीय शिवाजीराव राऊत सर, चर्चासत्राच्या समारंभाचे अध्यक्ष सुभाषजी वाघमारे सर, या कार्यक्रमाचे संयोजक आणि इतिहास विभागातील प्राध्यापक माझे मित्र, की जे आम्ही या इतिहास विभागात असणारे धनाजी मासाळ, विकास यलमार आणि आम्ही तिघे एकाच गावचे आणि एकाच शाळेत 10वीपर्यंत शिकलेलो आहोत. आपल्याच शाळेतल्या आपल्याच एका मित्राला इथं बोलावून त्याला सन्मानित करण्याचं एक मोठं मन माझ्या या मित्रानं दाखवलं, त्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. तुम्ही सगळेजण त्यांना डॉक्टर धनाजी मासाळ म्हणता, त्यांना मी धनू म्हणतो, शाळेपासून म्हणतो, आत्ताही म्हणतो. आणि विकास हाही आमच्याच गावचा. तर हे सगळे माझे जवळचे मित्र, या विभागातील इतर सगळे प्राध्यापक, या चर्चासत्रासाठी उपस्थित राज्यशास्त्राचे एक नामवंत अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर शिवाजी पाटील सर, प्राध्यापक करपे सर बिद्री कॉलेजचे इथं आलेले आहेत. याशिवाय या चर्चासत्रासाठी उपस्थित विविध महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र हो. मुख्यतः विद्यार्थी या चर्चासत्रासाठी उपस्थित आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून माझी मांडणी करण्याचा मी प्रयत्न करतोय. सत्यशोधक समाजाचं कार्य महाराष्ट्राच्या जडणघडणीतलं किंवा एकूणच आधुनिक भारताच्या जडणघडणीतलं काय होतं ह्याचा एक शोध घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. प्रारंभी आपण आजच्या वर्तमान काळाकडे येऊया. सर्व प्रकारच्या चिकित्सेचा प्रारंभ धर्मचिकित्सेपासून होतो असं म्हटलं जातं. आजच्या काळामध्ये आपण धर्मचिकित्सा करू शकतो का? आज सर्वात संवेदनशील विषय धर्मसंस्था, मंदिरं किंवा धर्माच्या नावावर झुंडशाही सुरू करणाऱ्यांच्या झालेल्या आहेत. भारतीय संविधानाच्या निर्मितीनंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये सगळ्यात मोठी संकट आलेत आहेत ती चिकित्सेला, अभिव्यक्तीला, विचार करण्याला, स्वतंत्र पद्धतीनं मांडणी करण्याला. धर्मचिकित्सा आपण जर करायला लागलो तर आपली एक देशद्रोही किंवा देशप्रेमी या गटामध्येच विभागणी केली जाते. सध्या आपल्या देशात 2 पातळ्यावर माणसांचे सरळ सरळ गट पाडलेले आहेत. एक तर तुम्ही देशप्रेमी असता किंवा तुम्ही देशद्रोही असता. ते देशद्रोही किंवा देशप्रेमी ठरवणारे काही सगळे हक्क काही विशिष्ट गटानं आपल्याकडे घेतलेले आहेत. हे सगळं आपल्या भोवतालचं आहे. आणि तुम्ही तरुण मुलं ज्या काळामध्ये कॉलेजला शिकत आहात आणि पुढचं सगळं आपलं भविष्य ज्या व्यवस्थेत आपण घडवणार आहोत तिथं खूप मोठी संकट आणि आव्हान आलेले आहेत. तुम्ही स्वतंत्रपणे विचार करू शकाल का? चिकित्सा करू शकाल का? किंवा तुम्ही का गरीब आहात? आपल्या वाट्याला दारिद्र्य का येतं? किंवा मला जे दिलं जातं शिक्षण त्याचा मला काही उपयोग आहे का? मला नोकरी लागेल का? लागणार नसेल तर कुणामुळं नोकरी लागणार नाही? म्हणजे माझ्या वाट्याला जे वास्तव येत आहे त्याला जबाबदार कोण कोण आहेत, त्यांची चिकित्सा करणं, त्यांना चिकित्सेच्या रणांगणात खेचणं, त्यांना सर्व पातळ्यावर पराभूत करणं, यासाठी काही बळ आपण एकवटू शकू का? असा खराखुरा प्रश्न आहे. आणि हे जर आपण करण्याच्या शक्यता संपत चालल्या तर अगदी गुलामगिरीच्या कडेलोटाच्या टोकावर आपण पोहोचलेलो आहोत. आणि येणारी गुलामगिरी ही पुढे किती हजारो वर्षे चालेल सांगता येत नाही. म्हणून तुम्हा विद्यार्थ्यांच्या पुढं सत्यशोधक समाजानं जे कॉन्ट्रीब्युशन दिलं
ते तुमच्या भाषेत तुम्हाला सोप्या पद्धतीनं मांडायचा मी प्रयत्न करणार आहे. मित्रहो, महात्मा फुले आणि सत्यशोधक समाज यांचं महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक जडणघडणीबद्दल खूप मोठं योगदान आहे. फुले आणि सत्यशोधकांनी काम सुरू करेपर्यंतचा जो काळ होता, ब्रिटिश इथं आल्यापासून आणि त्याच्यापूर्वीचा, हा सगळा आपण जरा नीट विचारात घेतला पाहिजे. सत्यशोधक समाजाची स्थापना होण्याच्या पूर्वीची पेशवाईची पार्श्वभूमी इथं घेतली पाहिजे. एका विशिष्ट वर्गाच्या हातात धर्मसत्तेच्या बरोबर जर राजसत्ता आली, स्टेटची सगळी पॉवर एकवटली, तर राजसत्तेच्या सगळ्या शक्तीचा वापर स्वतःच्या समूहाच्याच सगळ्या कल्याणासाठी कसा केला जात होता आणि इतरांना रस्त्यावर फिरणं सुद्धा कसं मुश्किल केलं जात होतं, ह्याचं पेशवाई हे एक प्रतीक होतं. पेशवाईत अस्पृश्यांना रस्त्यावर फिरण्याला बंदी होती. शेतकऱ्यांच्यावर वाटेल तसे शेतसारा लावला जात असायचा आणि तो शेतसारा वसूल करण्यासाठी अक्षरशः तोफेच्या तोंडी देणं किंवा त्यांच्या नाकात मिरचीची धुरी सोडणं अशा प्रकारचे अत्याचार केले जात होते. पेशवाईतली कागदपत्र उपलब्ध आहेत किंवा 19व्या शतकातील महाराष्ट्राची सामाजिक पुनर्घटना नावाचं राशे वाळिंबेचं एक पुस्तक आपण ते वाचा. आपल्याला इतिहास शिकवत असताना पेशवाईचा राजकीय इतिहास शिकवला गेला, परंतु पेशवाईचा सामाजिक इतिहास शिकवला गेला नाही, हे लक्षात घ्या. पेशवाईच्या काळामध्ये पुणे हे भारतातल्या एक ब्राह्मणांचं एकत्रित येण्याचं आणि आईत खाऊ भोजन करण्याचं, ज्याला रमणं असं म्हणायचं, जिथं 4 महिनं भोजनाच्या पंक्ती बसत होत्या, अशा आईत खाऊ ब्राह्मणांच्या जेवण विलासाचं एक पूर्ण केंद्र झालेलं होतं. खुद्द M.G. रानडेंनी म्हटल्याप्रमाणे 4 महिने चातुर्मासामध्ये हजारो भारतातले ब्राह्मण पुण्यामध्ये येत असायचे आणि ऐश आरामात खात होते. दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या काळात जेव्हा हे रमणे पुण्यामध्ये भरत होते, त्याच काळात 1801 ते 1807-8 पर्यंत खूप मोठा दुष्काळ महाराष्ट्रात पडलेला होता. डग्लस नावाचा एक ब्रिटिश प्रवासी पुण्यातून मुंबईला जात होता. त्यानं असं पाहून ठेवलेलं आहे की अक्षरशः भुके कंगाल लोकांची प्रेतं रस्त्याच्या कडेला पडलेली होती. कुठं धान्य असं कळलं तर भुकेल्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यानं भटकत होत्या. माणसं अगदी पिंडरीतलं मांस खात होती किंवा पोटच्या लेकराला सुद्धा आया खाण्याची वेळ आलेली होती. डग्लसनं लिहून ठेवलेलं आहे. याच काळात दुसरा बाजीराव रमणे भरवत होता आणि हजारो ब्राह्मणांच्या पंक्ती तिथं झडत होत्या. त्या रमण्यात झडत असलेल्या पंक्ती बाहेर कुणाला कळू नयेत म्हणून तिला पर्वती जिथं त्या पंक्ती बसायच्या त्याला मोठं कंपाऊंड लावलेलं होतं. इतकं भोजन काही लोकांना मिळाले किंवा खाण्याचा प्रयत्न करत होते की काहींना उठता आलं नाही, पोट बिघडले म्हणून काही माणसं तिथं मृत्यू पावलेली होती. हे सगळं रेकॉर्डवर आहे, लक्षात घ्या. माझा मुद्दा असा होता की पेशवाईतले हे सगळे दाहक अनुभव म्हणजे एखाद्या विशिष्ट ज्यांचं धर्मावर वर्चस्व होतं, जे धर्मसत्तेचे मालक आहेत, तेच जर पुन्हा स्टेटचे राज्यसत्तेचे प्रमुख बनले तर धर्मसत्ता आणि राजसत्तेच्या प्रबळ युक्तीनं एक दंड करण्याची आणि सर्वाधिकार आपल्या हातात घेऊन इतरांना नाडवणूक करण्याची एक निरंकुश अमर्याद सत्ता किती पातळ्यावर सामान्य माणसाचं नागवणूक करत होती, ह्याचं पेशवाई हे एक प्रतीक होतं, हे लक्षात घ्या. या पार्श्वभूमीवर पुढं ब्रिटिश जेव्हा येत आहेत तेव्हा त्यांचं सामान्य लोक स्वागत का करत होते हे आपल्या लक्षात येऊ शकेल. फुले आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी सत्यशोधक चळवळीचं काम या पार्श्वभूमीवर सुरू केलेलं आहे. ब्रिटिश इथं आल्यानंतर शिक्षणाच्या ज्या काही संधी निर्माण झालेल्या होत्या त्या सगळ्या घेण्यासाठी इथला ब्राह्मण वर्ग सगळ्यात पुढं होता. लोकहितवादींनी शतपत्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे की एखादी सरकारी कार्यालयामध्ये एखादा मराठा किंवा इतर जातीचा कारकून दृष्टीस पडला तर ब्राह्मणांच्या तळपायाची आग मस्तकाला जाते, त्यांची तिळपापड होतो. याचा अर्थ असा की शिक्षणानं निर्माण झालेल्या नव्या ब्रिटिश सरकारातल्या सगळ्या संधी सुद्धा नोकरीच्या आणि अनुषंगिक लाभाच्या ह्या आपल्यालाच मिळाल्या पाहिजेत, यासाठी हा वर्ग कमालीचा जागरूक होता. सगळ्या प्रकारच्या संधी शिक्षणानं मिळणाऱ्या त्यांना हव्या होत्या. या पार्श्वभूमीवर फुले आणि त्यांचे सहकारी सत्यशोधक समाजाची स्थापना करत होते. 24 सप्टेंबर 1873 फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. त्याच्यापूर्वी 1848 सालापासून त्यांचं काम सुरू आहे. ते काम सुरू होण्याच्या अगोदर सुद्धा
त्यांच्या आयुष्यात एक अतिशय अपमानास्पद गोष्ट घडलेली होती. म्हणजे त्यांचा एक ब्राह्मण मित्र होता, त्या मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये ते सहभागी झालेले होते. तेव्हा त्यांना कुणीतरी असं हटकलं आणि म्हणालं की तू क्षुद्र आहेस आणि तू आमच्या मिरवणुकीत कशाला आलेला आहे. ही घटना त्यांना कमालीची झोंबली लागली. माणसासारखा माणूस असून आणि माझ्या मित्राच्या लग्नामध्ये मी सहभागी झाला असून माझ्या जातीच्या नावावर मला अपमानित केलं जातं. ही मगरुरी, मस्तवालपणा, अहंकार येतो कुठून, हे आम्ही का सहन करायचा, आणि म्हणून याला मुळातनं उखडून टाकण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. अशा प्रकारचं एक प्रखर सत्वभान फुल्यांच्यात जागृत झालं. हे असं आपल्याला सुद्धा कधी ना कधी कुठंतरी लागत गेलं पाहिजे. लक्षात घ्या, कोणतरी आपल्याला अवहेलना करत असेल, तुच्छतेनं वागवत असेल, आपल्यावर तिरकस शेरेबाजी करत असेल, तर ती ऐकून सोडून मिळमिळीत जगण्याच्या पद्धतीत टाकून दिल्या पाहिजे. कुठेतरी आपलं एक सत्वभान जागृत झालं पाहिजे की जे आपल्या आयुष्याला टर्निंग पॉईंट, निर्णायक वळण देणारं ठेवू शकतं. फुल्यांच्या बाबतीत हीच गोष्ट घडली आणि तिथून पुढं मग इथली ही सगळी धर्मव्यवस्था, समाजव्यवस्था, ह्याच्यात कोणाचे हित संबंध दडलेले आहेत, कसे ते दडलेले आहेत, ब्राह्मणांचं वर्चस्व काय, ब्राह्मणी वर्चस्वाची पाळंमुळं कशात आहेत, ह्याचा शोध घेत घेत ते भारताच्या सामाजिक धार्मिक इतिहासाच्या खोलवर अभ्यासात घुसलेले आहेत. अगदी या देशाचा सगळा एक सांस्कृतिक इतिहास, धार्मिक इतिहासाची एक पुनर्मांडणी करायचा त्यांनी प्रयत्न केला. आर्य आणि अनार्य, इथले क्षेत्रपती आणि आर्य यांच्या संघर्षाचा, झगड्याचा इतिहास म्हणजे भारताचा इतिहास आहे, अशा प्रकारची मांडणी फुल्यांनी केलेली आहे. ग्रॅमचीनं जी सबाल्टर्न हिस्ट्रीची संकल्पना मांडली किंवा आपल्याकडे 1980 नंतर रणजित गुहा वगैरेने जी विकसित केली, तिची मांडणी फुले 1870 पासून अगदी ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, इथून ते सगळी मांडणी करताना आपल्याला आढळून येतात. फुल्यांच्या शाळेत शिकत असलेली मुक्ता साळवे नावाची मुलगी, आणि तिनं लिहिलेला तो निबंध आपल्याला माहीत असेल. त्या निबंधामध्ये ती 13 वर्षाची मुलगी, आम्ही महार मांगाची माणसं गरीब का आहोत, अस्पृश्य म्हणून आम्हाला कसं तुच्छतेनं वागवलं जातं आणि याला जबाबदार इथली सगळी कशी व्यवस्था, याची परखड चिकित्सा करते ती 13 वर्षाची मुलगी. आपण सुद्धा कॉलेजला शिकणारे विद्यार्थी आहोत, आपण असा विचार करत नाही, चिकित्सा करत नाही. मित्र हो, शिक्षणाचं, शाळा महाविद्यालयाचं पहिलं काम हे आहे की त्यानं आपल्या बुद्धीला चिकित्सा करायला शिकवलं पाहिजे, विचार करायला शिकवलं पाहिजे, सत्य शोधन करायला शिकवलं पाहिजे. जे जे आपल्या भोवताली दिसतंय ते खरं काय आहे, आपल्या समोर दिसणाऱ्या वास्तवाच्या घडणीमागची इतर वास्तव काय आहे, ह्याचा शोध आपण स्वतःच्या बुद्धीनं घेतला पाहिजे. हे काम आपण केलं पाहिजे. अशा प्रकारचं शिक्षण ज्योतिराव त्यांच्या शाळेतल्या त्या मुलीला देत होते, आणि म्हणून तर ती मुक्तानं लिहिलेला तो निबंध 1855 साली ज्ञानोदयमध्ये प्रसिद्ध झालेला होता. अशा पद्धतीनं फुले एकटे आणि काही मित्रांच्या मदतीनं काम करत असलेलं आपल्याला 1870 सालापर्यंत दिसतात. पुढे त्यांच्या असं लक्षात येतं की या सगळ्या कामाला संघटनात्मक स्वरूप देण्याची नितांत गरज आहे, आणि म्हणून 24 सप्टेंबर 1873 रोजी पुण्याला सत्यशोधक समाजाची स्थापना करण्याची एक बैठक झाली. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून 60 कार्यकर्ते त्या बैठकीला आलेले होते. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा जो उद्देश आहे तो फुले समग्र वाङ्मयामध्ये नमूद केलेला आहे. मी तो जसाच्या तसा वाचून दाखवतो. त्यात त्याने असं म्हटलेलं आहे, आणि तो आजच्या काळात सुद्धा कसा लागू आहे तो पहा. ब्राह्मण, भट, जोशी, उपाध्ये इत्यादी लोकांच्या दास्यत्वातून शूद्र लोकांना मुक्त करण्याकरिता व आपल्या मतलबी ग्रंथाच्या आधारे आज हजारो वर्षे शूद्र लोकास नीच मानून गफलतीने लुटीत आलेले आहेत. हे सगळं ऐकत असताना आजच्या काळाला तुम्ही लावत चला. यास्तव सदुपदेश व विद्याद्वारे त्यास त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरिता, म्हणजे धर्म व व्यवहारासंबंधी ब्राह्मणांचे बनावट व कार्यसाधक ग्रंथापासून त्यांना मुक्त करण्याकरिता काही सुज्ञ मंडळींनी हा समाज स्थापन केलेला आहे. ह्याच्यात असं सरळ सरळ म्हणलेलं आहे की धार्मिक गुलामगिरीतून मुक्तता, शोषणाला विरोध, धर्मग्रंथांची बुद्धिवादी चिकित्सा, शूद्रांच्या मानवी हक्क आणि अधिकारांची प्रस्थापना, स्वतःच्या क्षुद्र असण्याचे एक अस्मिता अभिमान बाळगणं आणि राजकारण विरहित काम,
हे सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचं उद्देश होतं. हे आज सुद्धा लागू आहेत. किंबहुना त्या काळामध्ये ते जाहीरपणे अशा प्रकारचे उद्देश उद्घोषित करीत होते, संघटित होऊन काम करू शकत होते. आज अशा प्रकारे उद्देश आपण जाहीर करून संघटितपणे एकत्र यायचा प्रयत्न केला तर कुठल्या ना कुठल्या निमित्तानं आपल्यावर कुणाचा छापा पडेल आणि परत कधीही आयुष्यभर जामीन न मिळण्यासाठी आपल्याला तुरुंगात खितपत टाकलं जाईल, हे आपण भोवताली पाहत आहोत. आनंद तेलसुंबडे सारखे एक इंटरनॅशनल स्कॉलर किंवा अनेक मानवाधिकार कार्यकर्ते आज कित्येक महिने किंवा वर्ष तुरुंगात आहेत, हे लक्षात घ्या भोवताली. म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये धर्मचिकित्सा करणाऱ्या संस्था काढण्याला स्वातंत्र्य होतं. धर्मचिकित्सा, समाज चिकित्सा करण्यासाठी लोक जाहीरपणे एकत्र होत होती. धार्मिक बौद्धिक गुलामगिरीतून मुक्तता हे आमच्या संस्थेचं काम असेल आणि ते संघटितपणे आम्ही निर्भयपणे करू, असं ते एकत्रित जाहीरपणे करू शकत होते. आजच्या काळात हे शक्य आहे का? आणि जे काही थोडंफार शिल्लक राहिलं असेल तर येणाऱ्या लगतच्या काही वर्षात हे संपत चाललेलं आहे. हे सतत आजच्या काळाशी तुम्ही जोडून घ्यायचा प्रयत्न करा. सत्यशोधक समाजाचे काही स्थापनेवेळचे काही उद्दिष्ट होते. त्यात एक होतं की देव आणि भक्त ह्याच्यात कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की देव कुणीच पाहिलेला नाही. जर देव कुणीही पाहिला नसेल तर देवाची आकृती, चित्र, मूर्ती, फोटो कसा काय तयार करता येईल? आपण देवांच्या अनेक मूर्त्या पाहतो, चित्र पाहतो, स्वर्ग नरकाच्या कल्पना आपण वाचतो, पुराणं लिहिली गेलेली आहेत. हे सगळं लिहिण्यासाठी किंवा देवांच्या चित्र मूर्त्या काढण्यासाठी, देव पाहण्यासाठी कोण गेला? त्यानं कुठल्या फोटोनं ते सगळे फोटो काढले? तो इथं आला कधी? आणि ती निगेटिव्हचे रोल त्यानं कुठं तो सगळा कुठल्या फोटोग्राफीमध्ये स्वच्छ करून कुठले फोटो काढले? साधा तर्काला आपण ताण दिला तर या सगळ्या गोष्टीतलं भाकडपण, खोटेपण उजेडात येऊ शकतं. हे सगळं मूर्तीपूजा किंवा हे सगळं देव निर्माण केलेलं हे सगळं पोटासाठी, ज्यांचं धर्मसंस्थेवर पोट अवलंबून होतं त्यांचं ही धर्मसंस्था आणि देव म्हणजे नॅशनल रोजगार गॅरंटी स्कीम होती, हे लक्षात घ्या. आणि ती हजारो वर्षापासून सुरू आहे. तुम्ही आम्ही आपल्या गोरगरीब आई, आपले सगळे आई वडील, शेतकरी, कष्टकरी ही खडीची कामं, शेतातली कामं, रस्त्याची कामं करायला रोजगार हमी योजनेवर जात होतो. आणि एक विशिष्ट वर्ग माणूस जन्माला यायच्या आधी पोटात गर्भ राहिल्यापासून ते माणूस मरून अनेक वर्ष श्राद्ध घालेपर्यंत धर्माच्या नावावर अनेक मतलबी थोतांडी गोष्टी करून कसा आईश आरामात जगतोय हे गुलामगिरीत फुल्याने दाखवून दिलेलं आहे. आणि ते आज सुद्धा वाढत चाललेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून सत्यशोधक समाजाचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन काय होतं? धर्मग्रंथाची अतिशय परखड अशा प्रकारची बुद्धिवादी चिकित्सा करायला त्यांनी प्रारंभ केला. धर्मग्रंथांची ही चिकित्सा करत असताना त्यांनी कुठलीही भिडभाड ठेवली नाही, लक्षात घ्या. देव आणि भक्त ह्याच्यात कुठल्याही मध्यस्थांची गरज नाही. जसं आईबाप आणि मुलगा ह्याच्यामध्ये कुठल्या शेजाऱ्याची गरज लागते? आईबाप आणि मुलाचा संवाद घडवून आणण्यासाठी कोण आपण भटजी बोलवतो? गरज नाही कोणाची. तसंच जर कोण उत्पन्न करता असेल, निर्मिक असेल तर ते आणि आम्ही आमचं बघून घेऊ. ही जी कोण देव आणि भक्त या दोघांना जोडून देणारी हे जे नवी पुरोहितशाही, भिक्षुकशाही, पोपशाही, मुल्लाशाही या सगळ्या जगभर असणाऱ्या धर्मसंस्थेवर उपजीविकेचे दलाल म्हणून काम करत असणाऱ्या ह्या सगळ्या आईत खाऊ बांडगुळांना सत्यशोधकांनी कठोर टीका करून बाहेर काढलं होतं, लक्षात घ्या. ही टीका आणि चिकित्सा करत असताना त्यांनी कुठलाही मुलाहिजा ठेवला नाही. बाबूराव यादवांच्या सारखे कोल्हापुरातले सत्यशोधक तर रस्त्यानं जाता जाता शेंदूर माखलेले दगड दिसले की ते गोळा करायचे, बैलगाडी टाकायचे आणि कुठेतरी खणीत नेऊन त्यांचं विसर्जन करत असायचे. आज अशी आपली हिंमत होत नाही कुठल्या शेंदूर पाखलेल्या दगडाला हात लावायचे का होते, हे लक्षात घ्या. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की शेंदूर माखलेले दगडाची मला भीती वाटत नाही, पण हे दगड बहुजनांच्या डोक्याचा दगड बनवतात ह्याची भीती वाटते, असं बाबूराव यादवांचं म्हणणं होतं. आणि म्हणून धर्मग्रंथाची एक अतिशय परखड अशी बुद्धिवादी चिकित्सा त्यांनी करायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी वेदांची चिकित्सा केली.
आपल्याकडं वेदांच्या संदर्भात एक असं सांगितलं जातं की वेद अपौरुषीय आहेत. आता ह्या अपौरुषीय शब्दाचा अर्थ बहुजन समाजातल्या 97% पैकी 96% लोकांना कळत नाही. अपौरुषीय म्हणजे काय हे कळतच नसतं आपल्याला. काय जसं फुल्यांनी म्हटलेलं होतं की वर्तमानपत्र काढावं म्हणून 1874 साली मुंबईच्या सत्यशोधक मंडळींनी फुल्यांना एक प्रेस दिला. तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं होतं वर्तमानपत्र म्हणजे काय, कोल्हा कुत्रा का माकड हेच आमच्या लोकांना कळत नाही. परिस्थिती तशी होती. तसं अपौरुषीय म्हणजे काय, तर ते पुरुषानं निर्माण केलेले नाहीत, म्हणजे माणसानं निर्माण केलेले नाहीत, म्हणजेच ते कोणीतरी अज्ञात ईश्वरी शक्तीनं निर्माण केलेले आहेत. ह्याचा अर्थ ते ईश्वराची आज्ञा आहे, तिची चिकित्सा करायची नाही. जर ती चिकित्सा केली तर तुम्ही देवद्रोही, धर्मद्रोही, पाखंड, नास्तिक, आणि मग याला शिक्षा काय, त्याचा देहांत. धर्मसंस्थेने ठरवलेल्या सगळ्या शिक्षा, आणि याची एक कोड संहिताच मनुस्मृतीने तयार केलेली होती. लक्षात घ्या कुठल्या शिक्षा द्यायच्या धर्मचिकित्सेला. ह्या सगळ्याला आव्हान सत्यशोधकाने दिलं. पहिल्या प्रथम त्यांनी वेदांचं जे पुन्हा नव्यानं कौतुक सुरू झालेलं होतं त्याला आव्हान दिलं. हे नव्यानं कौतुक कोणी सुरू केलेलं होतं, आर्य समाजानं सुरू केलेलं होतं. 1875 साली मुंबईला स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाज सुरू केला आणि पुढं त्याचा विस्तार उत्तर भारतात विशेषतः पंजाबमध्ये वगैरे खूप झालेला होता. त्यांचं म्हणणं असं होतं की मूळ वेद चांगले आहेत आणि त्या वेदांचं पुनर्जीवन झालं पाहिजे. त्यांनी जातीव्यवस्थेला विरोध केला आर्य समाजानं, पण दुसरीकडं शुद्धीकरणाची मोहीम सुरू केली आणि मुस्लिमांच्या विरोधात कडवी असहिष्णुता भूमिका घेतली आणि त्याचं वेगवेगळ्या पातळीवर पुढे दुष्परिणाम होत गेले. लक्षात घ्या हे जे वेदांचं नव्यानं कौतुक सुरू झालेलं होतं त्याला सत्यशोधकांनी आव्हान दिलं. ते कसं दिलं, वेदाचार नावाचा एक ग्रंथ आहे, पंडित धोंडीराम नामदेव कुंभार यांनी लिहिलेला आहे तो. आता हे नाव गंमतशीर आहे पहा, धोंडीराम नामदेव कुंभार नावाचा माणूस वेदांची चिकित्सा करणारा ग्रंथ लिहितोय. तो काय करत होता धोंडीराम नामदेव कुंभार, खुद्द फुल्यांच्यावर 2 मारेकरी घालण्यात आलेले होते. हे मारेकरी घालून माणसं संपवायचं कटकारस्थान हे हजारो वर्षापासून सुरू आहे. चारवाखाना जसं संपवलं तसंच ते थेट फुले आणि अगदी पानसरे दाभोळकरांच्या पर्यंत आले. लक्षात घ्या जे 2 मारेकरी फुल्यांच्यावर घातलेले होते त्याच्यात एक होता धोंडीराम नामदेव कुंभार, हा एक होता, आणि दुसरे होते तात्यासाहेब रोकडे नावाचे. हे 2 मारेकरी घातलेले होते. हे दोघांचंही मनपरिवर्तन झालं आणि पुढे ते सत्यशोधक समाजाचे मोठे कार्यकर्ते झाले. ज्योतिरावांनी धोंडीराम कुंभारांना शिक्षण घेण्यासाठी काशीला पाठवलं. ते संस्कृत शिकले, संस्कृत स्कॉलर झाले आणि वेदांची चिकित्सा करणारा वेदाचार नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्यात त्याने असं मांडलेलं आहे की वेदामध्ये अनेक प्रकारच्या यज्ञांची माहिती दिलेली आहे. यज्ञ हे एका विशिष्ट वर्गाच्या उपजीविकेचं साधन होतं. कृषी संस्कृतीवर आलेलं सगळ्यात मोठं आव्हान यज्ञ संस्कृतीचं होतं. लक्षात घ्या, कारण कृषी संस्कृतीत असणारी जी बैल होती, जनावर होते, गायी होत्या, त्या सगळ्या पकडून आणायच्या आणि यज्ञ संस्कृतीत आहुती द्यायच्या, किंवा यज्ञ घालणाऱ्या पुरोहितांना त्या फुकटात दान दिल्या जायच्या. दान तो एक स्वतंत्र भाषणाचा विषय आहे, यज्ञ संस्कृती आणि त्याच्यातलं शोषण वगैरे, तिथे खोलात मी जात नाही. मुद्दा असा होता की ह्या सगळ्या यज्ञ संस्कृतीतलं आणि वेदातलं ब्राह्मणी हित संबंध ते उघडे पाडले. इतकंच नाही, यज्ञ संस्कृतीचा अतिरेक असा झाला होता की वेदामध्ये एक यज्ञ सांगितलंय की त्याच्यामध्ये पुरुषाची आहुती दिली जावी, म्हणजे नर आहुती, माणसांची सुद्धा आहुती दिली जायची. इथपर्यंत ही मजल गेली होती आणि ती धोंडीराम नामदेव कुंभारांनी उघड केली होती. इतकी परखड चिकित्सा करण्याचा प्रयत्न त्याने केलेला होता. गोपाळ बाबा वलंकर हे आद्य दलित पुढारी होते, बाबासाहेबांच्या अगोदर दलित चळवळीचं काम केलेलं आहे. त्यांनी विटाळ विध्वंसन नावाचा एक ग्रंथ लिहिला त्या काळामध्ये 1888ला, आणि त्यांनी असं सांगितलं की अस्पृश्यता आणि जाती व्यवस्था ही इथल्या ब्राह्मणी वर्गानं निर्माण केलेली आहे, ती काही निसर्ग निर्मित नाही, हे त्यांनी पुराव्यानिशी मांडायचा प्रयत्न केला. मोतीराव तुकाराम वानखेडे नावाचे ग्रस्त होते. त्यांनी असं सांगितलं की गायत्री मंत्र म्हणण्याच्या ऐवजी शिक्षणाचा मंत्र म्हणा. हे किती मूलभूत आणि महत्वाचं होतं सांगा बरं. गायत्री मंत्र म्हणण्याच्या ऐवजी शिक्षणाचा मंत्र म्हणा. एक प्रकारे सत्यशोधक समाज हे तुम्हाला धर्मव्यवस्थेकडं, धर्मग्रंथाकडं अतिशय बुद्धिवादी दृष्टीनं पाहण्याचा दृष्टी देत होती. धर्माची चिकित्सा करा आणि त्याच्यामध्ये माणसाच्या ऐहिक भौतिक कल्याणाचा आशय आहे का ते तपासा, नसेल तर त्याला बाजूला सारा. अशा प्रकारची भूमिका सत्यशोधक समाज मांडत होता. सत्यशोधकांनी वैदिक ब्राह्मणी धर्माहून स्वतःला अलग मांडलं, हे लक्षात घ्या. त्यांनी एका पर्यायी संस्कृतीचा विचार मांडला. आम्ही आर्य परंपरेपासून वेगळे आहोत
आम्ही आणणारी आहोत. फुल्याने अशी मांडणी केली की हा देश बळीस्थान आहे, बळीराजाची आमची परंपरा आहे. इथले सगळे क्षेत्रपती, मग खंडोबा, ज्योतिबा, हे सगळे त्या बळीराजाचे सुभेदार होते आणि आम्ही सगळे त्या बळीराजाचे वंशज आहोत. हा देश बळीस्थान आहे. सार्वजनिक सत्यधर्म आपण केव्हा तरी वाचा, त्याच्यामध्ये हे खूप तपशिलाने आणि खूप नेमकेपणाने आलेलं आहे. म्हणजे सत्यशोधक समाज हा आर्य ब्राह्मणी वैदिक परंपरेपासून इथल्या सगळ्या कृषी परंपरेतल्या लोकांना वेगळं मानत होता आणि या कृषी परंपरेचा मूळ धागा हा बळीराजाच्या परंपरेशी तो जोडत होता. आज सुद्धा आपल्याकडे दिवाळीच्या वेळेला वगैरे इडीपिडी जाऊ दे, बळीराज येऊ दे, अशा प्रकारे बळीराजाची आठवण करतात. इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे, असं शेतकरी मागणी आजही शेतकरी परंपरेत केली जाते. या सगळ्याच्या किंवा बळीवंश नावांचं आहासरांचं पुस्तकच आहे. ह्याच्यात हा सगळा बळीवंशाचा अतिशय संशोधनपूर्ण असा सगळा इतिहास आलेला आहे. म्हणजे फुल्यांनी जी मांडणी केली ती अगदी आहासरांनी इथं अगदी पुराव्यानिशी ती सिद्ध केलेली आपल्याला आढळून येते. गुलामगिरी आणि ब्राह्मणांचे कसब या ग्रंथामध्ये ते आलेले आहे. एक महत्त्वाचा ग्रंथ तुम्हाला मी सुचवतो. मुकुंदराव पाटील यांनी हिंदू आणि ब्राह्मण नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. तो 1910 साली लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सप्रमाण मांडणी केलेली आहे की या देशातली ब्राह्मणवाद किंवा ब्राह्मणी संस्कृती आणि ब्राह्मण, त्यांचे आचार विचार, त्यांचे रीती, त्यांचे धर्मग्रंथ, त्यांचे सगळे सण, त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीसहित सगळ्या गोष्टी आणि ब्राह्मणेतरांच्या गोष्टी ह्या पूर्ण वेगळ्या आहेत. ब्राह्मण वेगळे आहेत आणि हिंदू वेगळे आहेत. हा मुकुंदरावांचा शब्द आहे. ब्राह्मणांच्या चालीरीती, सगळ्या गोष्टी, तत्वज्ञान वेगळं आणि बाकीचे जे सगळे हिंदू आहेत ते वेगळे आहेत. अशी एक स्वतंत्र मांडणी मुकुंदरावांनी केलेली आहे. ब्राह्मण सोडून सगळ्या बहुजनांच्या मध्ये बहुतेक सगळ्या चालीरीती, अगदी जेवणाचं ताटात सुद्धा भाजी इकडं का तिकडं, ह्या मूलभूत गोष्टीपासून सगळ्या बाबी भिन्न भिन्न असतात आणि बहुजनांच्या सगळ्या त्या सारख्या आहेत. ही हिंदू आणि ब्राह्मण ही जी एक स्वतंत्र वैदिक आणि अवैदिक तशी परंपरा आहे आणि ती पुढं हिंदू आणि ब्राह्मण असं रूप धारण करते. ही मांडणी मुकुंदरावांनी केली होती. ती विकसित होणं गरजेची होती. कारण झालं असं की आज ब्राह्मणवाद्यांनी सगळ्या हिंदू म्हणून किंवा हिंदुत्व असं एक भोंगळ शब्द वापरून बहुजनांचा हिंदू या मोठ्या संज्ञेखाली दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तोंडातून उच्चारलेला शब्द हिंदुत्व असतो आणि अनुउच्चारित आणि दडवलेलं खरं खुरं असतं तो ब्राह्मण्यवाद किंवा मनुवाद हा उच्चारलेला नसतो, हे लक्षात घ्या. हे सगळे मांडणी नीटपणे मुकुंदरावांनी केलेली होती आणि मुकुंदरावांनी दीनमित्रमध्ये जे सगळे अग्रलेख लिहिलेले आहेत किंवा इतर सगळी मांडणी केलेली आहे त्याच्यामध्ये हे सगळे त्यांनी तपशिलात मांडलेलं आढळून येतं. विठोबाची शिकवण नावाचं एक मुकुंदराव पाटलांचं पुस्तक आहे. ते वारकरी परंपरेकडे कसं पाहायचं ते शिकवतात. हे बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. ही सगळी वारकरी परंपरा जी अगदी नामदेवापासून ते तुकोबा गाडगे महाराजांच्यापर्यंतची सगळी परंपरा ही काय आहे नेमकी, ह्याची मुकुंदरावांनी केलेलं विश्लेषण खूप चांगलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की वारकरी परंपरेमध्ये काय सांगितलेलं आहे. चोखोबाला विठोबा असं सांगतो की तू तुझं काम कर, जनाबाई तू तुझं दळण दळ, सावता माळे काय कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी, लसूण मिरची कोथिंबीरी किंवा ती मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी. याचा अर्थ असा की मी माझ्या वाट्याला आलेलं जे काम आहे, माझा जो व्यवसाय आहे तो नेकीनं, निष्ठेनं, प्रामाणिकपणे, नैतिकतेनं जीव ओतून करावा. तिथंच माझा विठोबा आहे. दुसरीकडे कुठं जायची गरजच नाही, अशी विठोबाची शिकवण आहे. कारण विठोबा सांगतो ना, तुम्ही तुमची कामं करा, मी तिथं आहेच, तिकडे यायची काही गरज नाही. जनाबाई तुला मी दळण दळायला मदत करतो. हे प्रत्यक्षात विठ्ठल म्हणला किंवा तिथं गेला हे सगळं तुम्ही सोडून द्या, असं कुठलं चमत्कार होत नाही. पण वारकरी त्यातनं सांगतात काय, तर आमच्या वाट्याला आलेलं जे काम आहे ते नेकीनं निष्ठेनं करणं म्हणजेच विठोबाचं काम आहे. फक्त ते एक सज्जन कसाई नावाचा एक वारकरी संप्रदायातला संत आहे. सज्जन कसाई, तो कसाई आहे, खाटकाचा व्यवसाय करतोय. आता वारकरी संप्रदायात मांसाहार निषिद्ध आहे, बरोबर आहे. इकडे एकादशीला वगैरे आपल्याकडे मांसाहार करत नाही. तरीही या सज्जन कसायाचा समावेश संत परंपरेत का केलेला आहे. नैतिक आचरण, त्याचं आचरण चांगलं होतं. मनाचा निर्मळ, वाचेचा रसाळ, त्याच्या गळा माळ असो नसो,
इतकी सोपी वारकरी संप्रदायाची परंपरा होती. सत्यशोधकांनी या परंपरेला जोडून घेतलेलं लक्षात घ्या. आपल्याला वारकरी परंपरेशी जोडून घेऊन लोकात जावं लागेल आणि खरी वारकरी परंपरा सांगावी लागेल. संत तुकाराम हा एक सगळ्यात मोठा महान सत्यशोधक होते. हरिश्चंद्र नवलकरांनी महासत्यशोधक महासाधू तुकाराम महाराज नावाचं एक पुस्तकच लिहिलेलं आहे. सत्यशोधक महासाधू तुकाराम महाराज म्हणून, किंवा विद्रोही तुकाराम सरांनी लिहिलेलेच आहे. हे लक्षात घ्या. हे सगळे जे संत आहेत हे सगळे आपल्या परंपरेचे आहेत. त्याचा छळ का झाला मग? का ज्ञानेश्वरांना छळलं? का नामदेवानं छळलं? का जनाबाईला छळलं? किंवा ती छोटीशी मुक्ताबाई नावाची एक 20-21 वर्षाची मुलगी, तिची समाधी कुठं? ते मुक्ताई नगर म्हणजे एक समाधी सासवडला आहे इथं पुणे जिल्ह्यात, एक आळंदीला आहे, एक त्र्यंबकेश्वरला आहे आणि एक जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताई नगरला त्या भावंडांची. आणि त्यांची वय सांगतात की 18 ते 22 या वयात त्यांच्या समाध्या झाल्या म्हणे. ह्या वयात ती कोवळी तरुण पोरं इतक्या लांब चालत कशी काय गेली असतील? त्या काळात वाहनांची काय होती? बैलगाड्या किंवा चालत जाणंच होतं. साधं तर्क लावलं तरी त्यांचं काय झालं असेल हे लक्षात येऊ शकते. लक्षात घ्या. का त्रास झाला? का त्यांना छळलं असेल? हे सगळ्या संत परंपरेना जे छळलं त्याच्या वाट्याला काय आलं हे आपण पाहिलं तर संत कोणासाठी काय करत होते हे लक्षात येऊ शकतं. आणि सत्यशोधकांनी या परंपरेला जोडून घेतलेलं आहे. ही सगळी परंपरा वारकरी संप्रदायाची आमची सत्य शोधनाची आहे, धर्मव्यवस्थेची चिकित्सा करणारी आहे, हे असं सत्यशोधकांचं म्हणणं होतं. आणि त्यांनी ती परंपरा पुढे नीटपणे मांडायचा प्रयत्न केलेला आहे. धर्मग्रंथांचा, वारकरी परंपरेचा अर्थ सत्यशोधकांनी आपल्या बाजूनं लावला आणि ते लोकांच्यात गेले. महात्मा फुलेंनी पहा, जसे अभंग होते त्या अभंगाच्याच फॉर्ममध्ये अखंड लिहिले. कृष्णराव भालेकरांनी त्याच फॉर्ममध्ये श्रीखंड दिले. सामाजिक आशय सांगायचा, सामाजिक आशय सगळा आहे. अगदी अखंडमध्ये सगळा सामाजिक आशय आहे, पण जो लिहिण्याची जो फॉर्म आहे तो मात्र सगळा वारकरी परंपरेचा आहे. किंवा आपल्याकडे लावण्या होत्या, त्या लावण्यांच्या धर्तीवर कृष्णराव भालेकरांनी उपदेशपर लावण्या लिहिले. पोवाडे होते शाहिराने लिहिलेले, त्या धर्तीवर सत्यशोधकांनी सामाजिक आशय प्रधान पोवाडे लिहिलेले आहेत. म्हणजे शिक्षणाचा पोवाडा, लोकल फंडाचा पोवाडा किंवा राघू गाडीवानाचा पोवाडा. राघू गाडीवानाचा पोवाडा काय आहे? एक शेतकरी बाजार समितीमध्ये आपला माल विकायला चालला की त्याला आडते किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लोक आडवून त्याच्याकडून कसं पैसे उकळतात हे सगळं त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. आज सुद्धा हे वेगवेगळ्या बाजूने सुरू असतं शेतकऱ्याचं शोषण, हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे ही सगळी जी सत्यशोधनाची परंपरा होती ती आपल्या इथले देशी रचनाबंध जे होते, ओवी, लावणी, पोवाडा, ह्या सगळ्यातनं सामाजिक आशय मांडत होते. हे खूप महत्त्वाचं होतं. त्यांनी एक प्रकारे सामाजिक भान लोकांना आपल्या देशी परंपरेतून द्यायचा प्रयत्न केलेला आढळून होता. पुढचं एक महत्त्वाचं काम सत्यशोधक समाजाने केलेलं आहे ते म्हणजे प्रामाण्यवादाला नकार. ग्रंथ प्रामाण्य नाही, शब्द प्रामाण्य नाही, किंवा कोण सांगते म्हणून नाही, गुरु प्रामाण्य नाही. आपल्याला एक सवय असते, कुणी काही सांगायला लागलं का लगेच आपण मान हलवत, जन्मताच मान हलवत येतो काय आपण, अशी परिस्थिती आहे. लगेच लोक मान हलवतात. ऐकायचं, मान हलवायचं. हा सरांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या धडावर आपलंच डोकं असलं पाहिजे. त्या डोक्यात मेंदू नावाची एक प्रचंड शक्ती असलेलं एक जैविक रसायन आहे, ह्याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. लक्षात घ्या. आणि म्हणून आपण विचार चिकित्सा केली पाहिजे, तो आपल्या डोक्यानंच केला पाहिजे. मी सांगतोय आता भाषण म्हणून माझं सुद्धा अजिबात खरं मानायचं नाही, हे लक्षात घ्या. सगळ्या प्रकारच्या प्रामाण्यवादाला नकार, धर्म प्रामाण्य नकार, शब्द प्रामाण्य नकार, गुरु प्रामाण्य, बाबा प्रामाण्य, हे तर भलतंच वाढलंय सध्या, बाबा प्रामाण्य वगैरे. आणि सध्या तर 333 वगैरे बाबा निर्माण झालेले आहे, 5 स्टार बाबा निर्माण झालेला आहे. एका बाबांतर मार्केट कंपनी पतंजलीच्या नावावर काढून दाबजोर करोडपती पैसे कमवले, तुम्हाला माहितीच आहे. पोटातलं हलवत हलवत लोकांना कळेना की आपली भुकेले पोट भुके कंगाल कधी व्हायला लागलो. त्याच्या नादाला लागून पोटं हलवत हलवत लोकांची पोटं पाठीला चिकटली. लक्षात घ्या. म्हणजे इतकं वेगवेगळ्या प्रकारे गंडवणारे हे सगळे आधुनिक बाबा निर्माण झालेले आहेत. ह्या सगळ्यांचा आपण चिकित्सा केली पाहिजे. कुणावरही विश्वास ठेवायचा नाही. आणि भोंदू बाबा केवळ धर्मात असं नाही, राजकारणात सुद्धा देशातल्या सर्वोच्च स्थानावर सुद्धा बाबा जाऊन पोहोचलेला आहे. कुठला तर फकीर झोली लेके आया हूं, झोली लेके जाऊंगा, दुसरं काय आहे हे लक्षात घ्या तुम्ही. चिकित्सा केली पाहिजे. कोणी सांगायला प्यारे भाई और बहनो, लगेच मान हलवायची नाही. लक्षात घ्या. चिकित्सा 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 केली पाहिजे. का सांगतायत? ह्यात ह्यांचं हित संबंध काय आणि माझं काय? मी ज्या घरातनं आलो, माझे आईबाप, माझं गोतावळा, माझी गल्ली, माझे नातेवाईक, आमची गुरं मसरं शेरडं लेकरं कोकरं, ह्यांचं काय ह्याच्यात आहे का? एखादं मंदिर मोठं वगैरे बांधलं तर तिथं आमचं शेरडा कोकरांचं माझं माझ्या गोतावळ्याचं स्थान काय?
आम्हाला पाहिजे शिक्षण, आम्हाला पाहिजे गोठा, आम्हाला पाहिजे माणुसकी, आम्हाला पाहिजे आरोग्य, आम्हाला पाहिजे पाणी, असलं विचारलं पाहिजे का नाही? पोरं का येईल ते मेसेज सगळं व्हॉट्सअपवर पाठवत दुसऱ्याला रोज मी जिवंत आहे सांगत राहायचं सांगा? चिकित्सा केली पाहिजे, प्रामाण्यवादाला नकार दिला पाहिजे. आणि आपल्यात ही खूप मोठी परंपरा होती. चार्वाक हे याचे आद्य प्रणेते होते. परत आहासरांचंच पुस्तक आहे आस्तिक शिरोमणी चार्वाक, कधीतरी वाचा तुम्ही ते, खरोखर वाचा. अत्यंत प्रखर बुद्धिवादी ही परंपरा होती चार्वाकांची, लक्षात घ्या. चार्वाकांच्या परंपरेनं आपला जर देश पुढे गेला असता तर आपण जगात सगळ्या क्षेत्रात पुढे गेलो असतो. आणि ही परंपरा स्वतःच्या बुद्धीचा विचार करायला लावणारी होती. म्हणून तुम्ही सुद्धा सतत प्रामाण्यवादाला विरोध करा, चिकित्सा करा. पुढची गोष्ट, सर्व प्रकारच्या मध्यस्थांना नकार त्यांनी दिलेला होता. तसं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे धर्म आणि देव, धर्म म्हणजे देव, धर्म आणि भक्त ह्यांच्यातला मध्यस्थ त्यांनी नाकारला. तसं समजा शेतकरी आणि व्यापारी तर ह्यांच्यामध्ये आडती असतात बघा, आडती, ते आडती त्यांनी बाजूला काढली, नोकरशाही बाजूला काढली, भिक्षुकशाही बाजूला काढली, पुरोहितशाही बाजूला काढली. म्हणजे माणूस आणि दुसरा माणूस ह्यांच्यातले थेट संबंध असले पाहिजेत. मधी कोणही मध्यस्थ असता कामा नये, कारण मध्यस्थ आला की दलाली सुरू झाली, कमिशन सुरू झालं, लक्षात घ्या, शोषण सुरू झालं. आणि म्हणून मध्यस्थाला नकार. आपण सुद्धा कुणाला तरी मध्यस्थ घालायचं, भीड घालायचं, तेवढं मधी व्हा, पुढं व्हा, तेवढं माझं करा की, असं गुलाम बनण्याची, दुसऱ्याचं शेपूट किंवा दुसऱ्याचं धोतर धरून जगण्याची सवय बंद केली पाहिजे. लक्षात घ्या, जे काय आहे ते माझं मी करतो, समर्थ व्हायचं, सक्षम व्हायचं, ही सत्यशोधक समाजाची शिकवण आहे. आपली शेतकरी वगैरे आडतीवर गेले की लगे कशी तोंड बारीक वगैरे करतात आणि आडतीतले व्यापारी वगैरे शेतकऱ्यांचं कसं शोषण करतात बघा. ह्या व्यापाऱ्यांच्या विरोधात मोठा लढा शेतकऱ्यांनी आणि सत्यशोधकांनी निर्माण केलेला होता. पुढची गोष्ट त्यांनी केली होती ती म्हणजे मूर्तीपूजेला विरोध. मगाशी मी सांगितलेल्याप्रमाणे मूर्त्या निर्माण कशा होतात असा त्यांचा रोकडा प्रश्न होता. कशी मूर्ती निर्माण होऊ शकते? जर देव कुणीच पाहिला नसेल तर कशी मूर्ती निर्माण होऊ शकणार आहे? पण आपल्याकडे काही काही जण आहेत अतिशय हुशार होते. देव स्वप्नात आला, साक्षात्कार झाला, प्रत्यक्ष अनुभूती आली. आणि देव ही काही दुसऱ्याला येण्याची अनुभूती नाही, ज्याची त्यालाच यावी लागते. असे मोठे मोठे भोंगळ, भ्रमित, कल्पित, इतरांचा बुद्धिभेद आणि बुद्धिभ्रंश करणारे जे शब्द आहेत ना धर्मसंस्थेचे, त्याची परखड चिकित्सा केली पाहिजे. गुरव सरांनीच एक लेख लिहिलेला आहे, विद्रोहाची परिभाषा, विद्रोही परिभाषा, भाषा घडवली पाहिजे आपल्याला, विद्रोहाची भाषा. त्यांनी एक लेख लिहून तसं सुतोवाच केलेलं होतं, ते खूप महत्वाचं होतं. आपल्याला भाषेवर खूप काम केलं पाहिजे, लक्षात घ्या. बोलता बोलता सुद्धा आपण म्हणतो की यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन व्हावं. बोंबल इथं शुभ हा कसं शुभ अशुभ असू शकतं? शुभ कसं ना अशुभ? इथं सुद्धा पक्षपात, डावा चांगला उजवा चांगला आणि डावा वाईट असतो म्हणे, डावा डोळा उजवा. अरे कुठं 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 जाऊन पोहोचलं हे शुभ अशुभ? हातात, बहुयात, डोळ्यात, पायात, नकात, दिशेत, तुम्ही प्रत्येक गोष्टीत शुभ अशुभ असं इतकं इतकं जगणंच मुश्किल करून टाकलं आपलं सगळं. लक्षात घ्या, ह्या सगळ्याला आव्हान दिलेलं होतं. मूर्तीपूजा आणि देव हेच मूळ होतं आणि म्हणून त्यांनी मूर्तीपूजेला नकार दिलेला आढळून होतो. पुढं सामाजिक क्षेत्रात त्यांनी मानवी संबंध हे थेट मानवी नात्यावर हाताळायचा प्रयत्न केला. सगळी माणसं समान आहेत, त्याच्यात कोणी उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ नाही, हे खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या, आपल्यातच ही जाती व्यवस्था वगैरे सगळे आहे. हे बघा, जन्माला आलेलं बाळ आपण सगळ्यांनी बघितलं असेल. जन्माला आलेलं बाळ पहिल्या दिवशीच ते बाळ कसं असतं, निव्वळ एक जैविक घटना म्हणून ते जन्माला, जीवशास्त्र, एक जीव कोरा करकरीत, त्याला कुठलंही काहीच नसतं. पुढं आपण त्याला नाव, अमक्याचा लेकरू, तमक्याचा नातू, अमक्या जातीचा तमकं सगळं चिकटवत त्याला पूर्ण बाद करून टाकतो. पुन्हा कट्टर बनवून टाकतो पुढं. पण जर आपण आजारी पडलो, समजा कोरोना काय झालं, रक्त कमी पडायला लागलं, तर त्यावेळेला माझ्या जातीचं, आमच्याच पाहुण्याचं 96 कुळीतलं वगैरे आणा, दुसऱ्याचं आपण घेत नसतो, मी बाटील असं नाही म्हणत. पेशी कमी व्हायला लागल्या, कुठे मिळतात का बघा, कुठून बी आणा, का असेल तर भागवतो पण मिळवा, का जीव जातो ना, बरोबर आहे की नाही? जेव्हा जीव जायचं वेळ येतं तेव्हा मग आपल्याला रक्त घेत असताना फक्त मग ते आपल्या रक्तगटाशी जुळत आहे का एवढंच बघितलं जातं. पेशी भरायच्या असल्या पांढऱ्या पेशी तर त्या जुळतात का एवढंच पाहिलं जातं, बरोबर आहे की नाही? म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, लेकरांनो, आपण ह्या जातीतनं बाहेर पडलंच पाहिजे.
हे सगळं तुम्ही करू शकताच, लक्षात घ्या. तरुणच करू शकता. आणि तुम्हाला कुणाला तरी वाटतं का रे हे खरंच आहे? जन्माला येताना आपण जात नावाची गोष्ट असते. सगळे एक जैविक घटना आहे. आपण सरळ बायोलॉजिकल दृष्टी विचार, जैविक दृष्ट्या, जीवशास्त्रीय दृष्ट्या इतर कसे प्राणी जन्माला येतात तसं आपण जन्माला आलं. जसं इतर प्राणी काही काळ राहतात, मरतात, तसं बी आपण मरून जाणार आहे, काही काळ असणार आहे. एक जैविक घटना आहे हे सृष्टीतली. आपल्याकडे जात, त्याच्यात उच्च नीचता, पुन्हा वर्णव्यवस्था, हे कुणी आणि का निर्माण केलं? त्याच्यात कोणाचे हित दडले होते लक्षात घ्या. जन्माने येताना काही जण जन्मजात श्रेष्ठ, इतके श्रेष्ठ की विष्णूच्या छातीवर लाथ मारलं तरी विष्णू उठून की भृगु ऋषीवर तुमच्या पायाला इजा तर झाली नाही ना, असा विष्णू म्हणतोय. याचा अर्थ काय? विष्णू सारखा देव सुद्धा भृगु सारख्या ऋषीला म्हणतोय तुम्ही छातीवर लाथ मारली, तुमच्या पायाला काही इजा तर झाला नाही. विष्णूपेक्षा भृगु ग्रेट. लक्षात घ्या. ही कथा आपल्या जाणीव आणि नेणीवेवर न कळत ही पुराण भाकड कथा आपल्याला परिणाम करतात. कोणतरी श्रेष्ठ आहे, देवापेक्षा श्रेष्ठ आहे, हे लक्षात घ्या. हे सगळी पुराणं, धर्मसंस्था, इथली जाती व्यवस्था आणि रूढी परंपराच्या चालत आलेल्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आणि पाळत आपला मेंदू आणि आपले जाणीव नेणीव पूर्ण बधीर करत आली. आणि आपल्याला ते कळत न कळत पण हे असंच असतं आणि ते पाळायला पाहिजे, मोडणं काही बरं नवं असं वाटत राहते. लक्षात घ्या. ह्याला आपण चॅलेंज केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला आव्हान दिलं पाहिजे. कोणी निर्माण केलं हे असंच का? ह्याला आव्हान, चॅलेंज करायचं. आणि ह्याच्यातच नवीन ज्ञानशाखा, नवीन परंपरा, सगळं नवीन निर्माण होतं. का आणि कसं हे लक्षात घ्या. नवीन प्रत्येक गोष्टीला चॅलेंज केलं पाहिजे असं सत्यशोधकाने चॅलेंज केलेलं होतं. विवाह संस्थेला त्यांनी आव्हान केलं. त्यावेळेपर्यंत प्रथा काय होती की विवाह सगळे ब्राह्मणांच्या मार्फत लावायचे. जर ब्राह्मण पुरोहितांना न बोलावता विवाह लावले तरी सुद्धा ब्राह्मण पुरोहिताला दक्षिणा दिली पाहिजे असा निकाल खुद्द त्यावेळी अत्यंत उदारमतवादी आणि सुधारका अग्रणी म्हणून प्रसिद्ध झालेले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी त्यांच्या पुढे आलेले एका खटल्यात निकाल दिलेला होता. हे लक्षात घ्या. सत्यशोधकांनी पुरोहिताशिवाय लग्न लावली आणि त्यामुळं पुरोहितांनी आमची दक्षिणा बुडाली म्हणून कोर्टात खटले गाठले. आणि त्यावेळेला बहुतेक सगळे जजेस हे ब्राह्मण होते. त्यांनी असं सांगितलं की पुरोहित हे एक पोस्टच आहे, एक वतन आहे ते पुरोहित. तुम्ही त्याला नाही बोलवलं तरी सुद्धा त्याला ती दक्षिणा दिलीच पाहिजे. सत्यशोधकांनी ते कोर्ट केसेस अगदी हायकोर्टापर्यंत लढवल्या. आणि जेव्हा कोर्टाचे जजेस काही ख्रिश्चन उदारमतवादी होते तेव्हा त्यांनी असं सांगितलं की ती पोस्ट बिस्ट काही नाही, तो एक नोकर असतो. मला आमच्या घरात काम करायचं असेल, मी जर त्या नोकराला बोलवलं, कामाला ठेवलं, रोजगाराला कुणाला तर सांगितलं तर आपण रोजगार देतो ना. समजा आपल्याला झाड लावायला एखादा खड्डा काढायचा किंवा उकिरड्यातलं भरून पाठवायचा राहणार, जर ते उकिरडा भरून पाठवायसाठी जर एखाद्या मजुराला सांगितलं तर आपण रोजगार द्यायला पाहिजे. तसं विधी करायला जर कुणाला बोलवलं तरच त्याला रोजगार द्यायला पाहिजे ना. नाही बोलवलं तर रोजगार कसा द्यायचा असं म्हणून तो सगळे जे केसेस होत्या, कोर्ट केसेस, त्या सगळ्या पुढं निकाल लागलेले होते. पण हे लक्षात घ्या, ही विवाह संस्थेतली धार्मिक स्वावलंबन हे खूप महत्त्वाचं होतं. आपल्याकडं सर्वात जास्त महत्त्व असतं लग्नातले धार्मिक विधी करण्याला. लग्नातले धार्मिक विधी आपण बहुतेक सगळे कुठल्या ना कुठल्या भटजींना बोलवत असतो. सत्यशोधकांनी तिथं आव्हान दिलं. सत्यशोधकांचं म्हणणं होतं की विवाहासह सगळ्या प्रकारचे धार्मिक विधी आपले आपण करा. त्यासाठी त्यांनी कसे विधी करावेत ह्याची पुस्तकं लिहिली. स्वयंपुरोहित नावाचे पुस्तक भास्करराव जाधवांनी लिहिलं. मोतू वानखेडेंनी लिहिलं होतं. खुद्द सत्यशोधक समाजमध्ये लग्न विधीसह इतर विधी कसे करावेत ही सांगणारी एक पुस्तिका ज्योतिरावांनी सुद्धा लिहिलेली होती. आणि हे सगळे विधी करत असताना तिथं कुठलंही कर्मकांड, पूजा अर्चा नव्हती. सत्यशोधकांचं म्हणणं असं होतं की नाही म्हटलं तरी आपला समाज हा हजारो वर्ष झालं धर्मसंस्थेच्या प्रभावाखाली जगतोय. लोकांचा मोठा भावनिक आणि वैचारिक अवकाश धर्मानं व्यापलून टाकलेला आहे. धर्मसंस्थेचा एक मोठा पगडा लोकांच्या मनावर आहे. एकदम जर आपण लोकांना धर्मातनं बाहेर काढायचा प्रयत्न केला तर लोकांचा पाठिंबा आपल्याला मिळणार नाही. म्हणून हळूहळू धर्माच्याच अवकाशात परंतु धर्माचं शोषक आणि कर्मकांडात्मक रूप बाजूला काढून तिथं आपण थेट शोषणविरहित सामाजिक रचनात्मक पर्याय देऊया म्हणून त्यांनी धर्मविधीमध्ये स्वावलंबन करायचा प्रयत्न केला. अगदी खुद्द साताऱ्यात केशवराव विचारे यांनी अनेक प्रकारचे धर्मविधी सोडून विवाह लावलेले होते. गांधी विवाह त्याला म्हटलं जायचं. किंवा सातारच्या प्रतिसरकार चळवळीनं गांधी विवाह लावण्याचा एक मोठा चळवळ सुरू केली होती.
आधी गांधीजींच्या जे सुताची माळ असते ती एकमेकाच्या गळ्यात घातली जायची आणि अशा प्रकारचे विवाह लावले जायचे. ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासींनी जे विवाह लावले सत्यशोधक समाजमध्ये ते तर नवरा बायको समोर उभं राहिले आणि त्यांनी एकमेकाच्या अंगावर फुलं टाकली, बहुतांश लोकांनी जमलेल्या फुलं टाकले होती, लग्न झालेले होते. कुठलाही प्रकारचा खर्च नाही, कुठलाही कर्मकांड नाही, भटजी नाही, अशा प्रकारचे साध्या सोप्या पद्धतीने लग्न लावायचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. याशिवाय पुनर्विवाह लावलेले होते, आंतरजाती विवाह लावलेले होते, रूढी परंपरा यांना खूप विरोध सत्यशोधकांनी केलेला होता. आपल्याकडं गणेश उत्सव नावाचं एक मोठं सामाजिक आव्हान आपल्यापुढे निर्माण झालेलं आहे. 1893 साली ते सुरू झालं. लक्षात घ्या, हे का सुरू झालं 1893ला सत्य गणेशोत्सव, ह्याचा एक वेगळा इतिहास आहे. ते आता 1 तासाच्या व्याख्यानाचा विषय आहे. मुंबईला 1893 साली एक मोठ्या हिंदू मुस्लिम दंगली झाल्या, त्याचंही कारण पुन्हा वेगळं आहे. गुजरातमध्ये काही घटना झाल्या होत्या, त्याची एक रिॲक्शन मुंबईला उठलेली होती आणि तोपर्यंत हिंदू मुस्लिमांमध्ये बऱ्यापैकी सौहार्द होता. पण मुंबईला झालेल्या त्या दंगलीवर टिळकांनी केसरीमधनं काही भडक अग्रलेख लिहिले आणि त्यांचं म्हणणं असं होतं की मुस्लिमांच्या ताबुताच्या जे मिरवणुका निघतात मोहरमच्या वेळेला, त्याच्यामध्ये बहुजन समाजातली मराठ्याची वगैरे पोरं सहभागी होतात, त्यांच्यामध्ये का आपण सहभागी व्हावे, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज वगैरे आहात, हे एरवी मोठमोठे शब्द काही लोकांना उद्देशून वापरले की आपण माणूस आहे का नाही ही सुद्धा लोक विसरतात आणि वाटेल ते करायला तयार होतात. हे त्यांना पक्क माहीत होतं टिळकांना आणि त्यांच्या अनुयायांना. आणि म्हणून भावनिकदृष्ट्या फुलवणं आणि रस्त्यावर आणून भांडणं करायला, मारामाऱ्या करायला पेटवणं, हे उद्योग तेव्हापासून आज ताब्यात केले जातात. तर टिळकांनी तसे 6-7 अग्रलेख केसरीमध्ये लिहिलेले आहेत. ते टिळकांचे केसरीतील अग्रलेखमध्ये छापलेले आहेत, रेकॉर्डवरच आहेत ते सगळे. आणि त्याच्यानंतर टिळकांनी हे बहुजनातली लोक त्या मुस्लिमांच्या ताबुतात मिरवणुकीत सहभागी होऊ नयेत म्हणून गणेश उत्सव सुरू केलेला आहे. लक्षात घ्या, आपल्याला पाठ्यपुस्तक इयत्ता 3 लोकमान्य टिळकांचा धडा, त्याच्यात थोरांची ओळख, आम्हाला तर पुस्तक होतं थोरांची ओळख, मग त्याआधी सांगितलं जातं लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू केला समाजाची एकात्मता, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी केला. शिवजयंतीचं तर ते वेगळंच प्रकरण आहे. रायगडाच्या शिवाजी महाराजच्या जीर्णोद्धारासाठी म्हणून पैसे गोळा केले आणि त्याचं पुढं काय झालं तो पुन्हा वेगळा इतिहास आहे, तो वेळ लक्षात घ्या. शिवजयंती गणेशोत्सव सुरू करायचं कारण एकमेव असं होतं की मुस्लिमांच्या मिरवणुकीमध्ये इथले हिंदू वगैरे लोक जे आहेत त्यांनी सहभागी होऊ नये, म्हणजे सामाजिक ऐक्याच्या ऐवजी सामाजिक विघटन हा क्लिअर कट हेतू होता. आणि हे सगळं त्यावेळेला दिनमित्रमध्ये आलेलं आहे. दिनमित्रच्या 1893चे अंक शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत आणि तिथे हे सगळं नारायणराव लोखंडे यांनी त्याच्यावर अग्रलेख लिहिले आहेत. गणेश उत्सवाची टूम नावाचा एक नारायणराव लोखंड्यांचा अग्रलेख आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्यांना दुसऱ्याच्या पैशावर चंगळ करायची सवय लागलेली आहे अशा आईत खाऊ लोकांनी हे गणेश उत्सव सुरू केलेला आहे. आणि जी सर्वसामान्य गोरगरिबाची लेकरं आहेत, मुलं आहेत, ती शिक्षणाकडे दुर्लक्ष करून ह्या गणपतीच्या नादाला लागतात. सरकारनं म्हणजे मुंबई पोलीस कमिशनरनं हे गणपती उत्सव बंद केले पाहिजेत अशा प्रकारची मागणी करून तशा प्रकारचे एक निवेदन लोखंड्यांनी मुंबई पोलीस कमिशनरला दिलेलं होतं. लक्षात घ्या, 1893ला. आज काय झालेलं आहे, कोण गणपती बसवतं? 1.5 दिवसाचा गणपती कुणाचा असतो, 10 दिवसाचा कुणाचा असतो. 10 दिवस आपण गणपतीच्या काळात काय करतो, आणि गणपती बसवलं म्हणजे आपण ह्या जन्माला येऊन किती महान काम मंडळाच्या वतीनं आपल्या बारकुळ्या गल्लीत केलं आणि असं आपण कसं जगविख्यात झालो असं आपल्याला वाटत असेल तर आपणच जरा आपल्या डोसक्यानं विचार करावा असं मला वाटतं. मित्र हो, हे गणपती कुणाचे आहे, 1.5 दिवसात कोण घालवतं, त्यानंतर दुसऱ्याच्या गणपती पुढचे सगळे विधी आणि सत्यनारायण घालात कोण नॅशनल रोजगार गॅरंटी स्कीममध्ये दाबजोड पैसे कमवतं. जरा बघा हो, बघा, चिकित्सा करा हो. त्यातनं गणपतीचा जो खर्च होईल एखादं वाचनालय वगैरे आपल्या गावात काढून स्पर्धा परीक्षेचं वगैरे आपण करायला पाहिजे. हे सगळे आपल्या सत्यशोधक परंपरेचा ग्रेट वारसा आहे. शिक्षणाकडे त्यांनी फार बुद्धिवारी दृष्टिकोनाने पाहिलेलं होतं. लक्षात घ्या, शिक्षणाकडं हे सगळ्यातून बाहेर पडायचा मार्ग, धर्मसंस्थेच्या शोषणातून बाहेर पडायचा मार्ग म्हणजे शिक्षण असं त्यांचं म्हणणं होतं. हंटर कमिशनला पुढं फुल्यांनी दिलेलं जे निवेदन आहे ते खूप महत्त्वाचं होतं. त्या काळापर्यंत फुले एकटे सोडले, म्हणजे हंटरच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश गव्हर्नमेंटनं एक शिक्षण आयोग नेमलेला होता की भारतात कोणत्या पद्धतीचं शिक्षण असावं. तेव्हा त्यावेळच्या या देशातल्या सगळ्या राजकीय नेत्यांनी, सामाजिक नेत्यांनी सांगितलं उच्च वर्गात शिक्षण सुरू करा, हायर एज्युकेशन सुरू करा, म्हणजे महाविद्यालय आणि विद्यापीठांचं शिक्षण सुरू करा. ICS नावाची परीक्षा होती, जसं आज IAS असते
तसे इंडियन सिव्हिल सर्व्हिस ती त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये घेतली जात होती, तर तिथं न घेता ते भारतात घ्या, अशा प्रकारच्या अनेक मागण्या त्यांनी केल्या. फुल्यांनी आणि सत्यशोधक समाजाने ह्याला कडाडून विरोध केला. फुल्यांनी सांगितलं की शिक्षण खालच्या वर्गात पहिलं सुरू करा, प्राथमिक शिक्षण सुरू करा, प्राथमिक शिक्षणासाठी गावोगाव शाळा काढा, प्राथमिक शिक्षण सक्तीचं मोफत करा, तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर बोर्डिंग स्कूल सुरू करा, सरकार लोकल फंड म्हणजे शेतसारा जो शेतकऱ्याकडून घेतो तो सगळा शेतसारा शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वळवा, शेतकी शाळा सुरू करा, पाटील शाळा सुरू करा, शेतकऱ्यांच्या मुलांच्या शेती वेळा ज्या असतील कामाच्या त्या बघून शाळा सुरू करा, शाळामध्ये बहुजन समाजातले शिक्षक नेमा, अभ्यासक्रम कसा असावा वगैरे गोष्टी संदर्भात सगळ्या मागण्या केल्या. लक्षात घ्या, जो वरच्या वर्गाला शिक्षण द्या हा सगळा या देशातल्या अभिजन वर्गाने केलेली मागणी. त्यांचं म्हणणं कसं की वरच्या वर्गाला शिक्षण दिलं म्हणजे डोंगरात वरच्या कडेला पाऊस पडला की वरनं जसं खाली पाणी पाझरत येतं ना, झिरपत पाझरत येतं, तसं वरच्या वर्गाला शिक्षण दिलं की ते खाली झिरपत पाझरं येईल. पण वरचा वर्ग डोंगर वेगळा, ती निसर्ग आहे. ही तो वरच्या वर्गातली माणसं इतकं चलाक चाणाक्ष आपमतलबी आणि स्वार्थी होती की सगळ्या संधी आपल्यालाच कशा मिळतील ह्याच्यासाठी षडयंत्र आणि कटकारस्थानं करण्यात माहीर होती. लक्षात घ्या. आणि म्हणून हे झिरपण्याच्या पाझरण्याच्या सिद्धांताला फुल्यांनी विरोध केला. फुल्यांनी असं म्हणलं की पहिल्यांदा तळातनं सुरुवात करा, खालच्या वर्गातनं सुरुवात करा. हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनात फुल्यांनी दाखवून दिलेलं आहे की त्यावेळच्या मुंबई इलाक्यातल्या 10 पैकी 9 गावात प्राथमिक शिक्षणाची शाळा सुद्धा नव्हती. खुद्द पुणे शहरामध्ये अस्पृश्यांची मोठी संख्या असून तिथं एकही शाळा नव्हती. म्हणून प्राथमिक शिक्षणाच्या मागणीचा जोरदार पुरस्कार त्यांनी केला. मित्र हो, उच्च वर्णाची दुसरी एक मागणी होती काय, ICS परीक्षा भारतात घेतली जावी. त्यावेळी इंग्लंडमध्ये व्हायची. फुले आणि सत्यशोधक समाजांचं म्हणणं असं होतं ICS परीक्षा कोण देते, इंग्लंडमध्ये कोण जाते, जिथं आमची हे सगळी शेतकरी कष्टकरी कुणबी आलुती बलुत्याची पोरांना प्राथमिक शाळेचं दार माहीत नाही, गावात प्राथमिक शाळा नाही, 4थी पर्यंत शिक्षण नाही, त्यांना ICS म्हणजे काय, कोल्हा कुत्रा का माकड. बरोबर आहे का नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. अशी चिकित्सा त्यांनी केलेली आहे की ICS तुमच्या हितासाठी तुम्ही म्हणता, विद्यापीठी शिक्षण तुमच्यासाठी मागताय, आम्हाला प्राथमिक शिक्षण पहिल्यांदा द्या. अशा प्रकारची त्यांनी मागणी केली होती. रेटून सत्यशोधक समाजाच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये ठराव आहेत की प्राथमिक शिक्षण सक्तीचं मोफत आणि बोर्डिंग स्कूल काढा, बोर्डिंग स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची व्यवस्था करा, मुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था करा. अशा प्रकारच्या सतत मागण्या त्यांनी केलेल्या आपल्याला आढळून येतात. सत्यशोधक समाजाच्या प्रयत्नानं शिक्षण परिषदा भरवल्या गेल्या, जाती परिषदा भरवल्या गेल्या, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती होत्या वेगळ्या, त्या जातींना एकत्रित करणं, पोट जातींना एकत्रित करणं, त्या जातीतले जे श्रीमंत वर्ग असेल किंवा जहागीरदार किंवा राजे रजवाडे असतील त्यांना एकत्रित करून त्या समाजाच्या कल्याणासाठी शिक्षण परिषदा भरवल्या जाऊ लागल्या आणि त्याच्यातून अनेक शिक्षण संस्था निर्माण झाल्या. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद जी खूप मोठी शिक्षण संस्था आहे, सध्या सुद्धा पुण्याला आहे, ही अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद 1907ला सुरू झाली. ती मराठा परिषद जी भरलेली होती, जाती परिषद, त्याच्याच आपत्य होतं. तसं धनगर परिषदा भरल्या गेल्या. बारामतीला मोठी धनगर परिषद झालेली होती, तिथं धनगर समाजाचे एक मोठे कार्यकर्ते होते, त्याच्यातनं धनगर शिक्षण परिषद भरली गेलेली होती. साळी शिक्षण परिषद, माळी शिक्षण परिषदेचं तर प्रचंड मोठं काम आहे. सासवडला किंवा अगदी माळीनगरला वगैरे जे सासवड माळी समाज तर खूप मोठा प्रगत होता. ह्या सगळ्या शिक्षण परिषदांनी मोठं काम केलेलं होतं हे लक्षात घ्या. आणि याचाच एक भाग म्हणजे आपली रयत शिक्षण संस्था होती. 1919ला काल्याला जे अधिवेशन झालं सत्यशोधक समाजाचं, त्याच्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेचा ठराव पास केला आणि रयत शिक्षण संस्था आणि तिनं केलेलं काम आपल्याला माहीत आहे. पुढं पंजाबराव देशमुखांनी शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीला काढली, मामासाहेब जगदाळेंनी बार्शीला शिवाजी शिक्षण संस्था काढली, मराठा विद्याप्रसारक समाज नाशिकला आहे, अहमदनगरला आहे, महाराष्ट्रभर अनेक शिक्षण संस्था पुढं ज्या निर्माण झाल्या त्याची सगळी जागृती ही सत्यशोधक समाजाने केलेली आहे. म्हणजे सत्यशोधक समाजाचं महाराष्ट्राच्या जडणघडणीतलं योगदान काय, तर सत्यशोधक समाजाने जी अनेक पातळ्यावर जागृती केली त्याच्यातलं एक होतं शिक्षण. आणि त्याच्यातून जागृती येत येत जे शिक्षण संस्था बहुजनांच्या निर्माण झाल्या त्याच्या सगळे पाळेमुळे किंवा जागृतीचे सगळे परिणाम हे सत्यशोधक समाजाचे होते हे आपल्या लक्षात येऊ शकतं. कामगारांचं मोठं संघटन सत्यशोधकांनी उभं केलं होतं. कामगारांची पहिली संघटना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन
ही नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईला स्थापन केलेलं आहे. लक्षात घ्या. परळ भायखळ्याच्या परिसरात 1894 पासून ते संघटना बांधत होते. मोठे 10-10, 15-15 हजार कामगारांचे मेळावे घेतलेत. त्यावेळेपर्यंत कामगारांच्या कामाचे तास निर्धारित नव्हते. 14, 15, 16 तास राबवून घेतलं जायचं. दिवसपाळी रात्रपाळी वाटेल ती असायची. पगार काही धीव वाटला तेवढा ते कामगारांना मालक देत असत. ह्या सगळ्या अन्यायाला वाचा फोडली होती बॉम्बे मिल हँड्स असोसिएशननं. अनेक आंदोलनं त्यांनी केली. सुट्टी रविवारची मिळावी म्हणून नारायण मेघाजी लोखंडेंनी मोठं आंदोलन केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना तर रविवारची जी सुट्टी आहे ना, तिचा इतिहास मोठा रंजक आहे. त्यावेळेपर्यंत सुट्टी कुठली असायची तर त्या आस्थापनेला ज्या दिवशी सुट्टी देऊ वाटते त्या दिवशी द्यावी. मग आस्थापना काय विचार करायची, ज्या दिवशी बाजार असेल गावात त्या दिवशी सुट्टी द्यायची, म्हणजे लोकांना बाजार बिजार करता येतो. ह्याचा तोटा काय होता, आपण सगळे कामगार एक आहोत. ह्याचं एकत्र येण्याचे जे काही माध्यम असतात ती तुटत होती. लक्षात घ्या. आणि म्हणून लोखंडेंनी म्हणलं की आम्हाला दर रविवारी सुट्टी द्यावी. त्यासाठी युक्तिवाद केला की इंग्लंडमधल्या कामगारांना दर रविवारी सुट्टी असते. मग त्याला ब्रिटिश सरकारनं असा युक्तिवाद केला की ईस्टर, त्यांचा जो काही ख्रिश्चनांचा दिवस आहे, पवित्र दिवस ईस्टर, तो रविवार आहे आणि म्हणून रविवारी आम्ही सुट्टीचे दिवस देतो. त्याला लोखंडेने अशी प्रतिवाद केला की आमचा सगळ्यांचा कुलदैवत खंडोबा आहे आणि आमच्या खंडोबाचा सुद्धा वार रविवार आहे आणि म्हणून आम्हाला रविवारची सुट्टी द्यावी. अशा प्रकारचा युक्तिवाद लोखंडेने केला होता. तो मान्य झाला. 1891 जे फॅक्टरी कमिशन आलं त्यांनी तो मान्य केला आणि 1891 पासून रविवारची साप्ताहिक सुट्टी आपली मिळायला लागली. ही सगळे सत्यशोधक चळवळीच्या कामगार आघाडीचं हे मोठं फलित होते. लक्षात घ्या. म्हणून आपण हे नारायण मेघाजी लोखंडे नावाच्या एका फार झुंजार कामगार नेत्याचं सदैव स्मरण ठेवलं पाहिजे. दुसरी एक पुढची बाब म्हणजे खूप आहे पुढे कामगार संघटन, ती आता वेळ नाही मला. शेतकऱ्यांची पहिली संघटना म्हणजे सत्यशोधक चळवळ आहे. त्यांनी शेतकऱ्यांना एकत्रित केलं. शेतकऱ्यांचं सावकारांच्या पासून होणारं शोषण, धर्मसंस्थेपासून होणारं शोषण, व्यापाऱ्यांच्या पासून होणारं शोषण सत्यशोधकांनी उघडं पाडलं. इतकंच नाही, सत्यशोधकांना सावकारांच्या म्हणजे शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना सावकारांच्याकडून कर्ज काढावी लागतात, ती बंद व्हावीत म्हणून सहकारी संस्था काढाव्यात. सहकारी पतसंस्था, सहकारी धान्य पेढी, सहकारी पाणी पेढी, अशा अनेक सहकारी संस्था काढायला सत्यशोधकांनी सुरुवात केली. सत्यशोधक चळवळीची जी अनेक नियतकालिकं निघाले, जवळपास 60 ते 70 नियतकालिकं निघाले. त्याची एक मोठी परंपरा होती. त्या नियतकालिकातले सगळे आपण लेख वाचले की लक्षात येतं की शिक्षण आणि सहकारी संस्था काढण्याचा जोरदार प्रचार आग्रह त्यांनी धरलेला होता आणि अनेक प्रकारच्या सहकारी संस्था या सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या होत्या. हे शेतकऱ्यांच्या विषयीचं खूप मोठं काम आहे. कोकणातल्या खोदशाहीच्या विरोधात त्यांनी मोठा लढा दिलेला होता. स्त्रियांच्या उन्नती संदर्भात मोठं काम त्यांनी केलेलं होतं. म्हणजे अगदी सावित्रीबाई फुल्यांच्या पासून, सावित्रीबाईंचं तर कॉन्ट्रीब्युशन असं आहे की खुद्द किराने असं लिहिलेलं आहे की इसवी सनाच्या ज्ञात इतिहासापासून भारतात सावित्रीबाई फुल्यांच्या पर्यंतच्या काळात स्त्री शिक्षिका जवळपास दिसेनाशा झालेल्या होत्या. एक भारतीय स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाई इसवी सनाच्या ज्ञात इतिहासापासून 1848 पर्यंतच्या पहिल्या होत्या. लक्षात घ्या. मग मधल्या काळात स्त्रियांचं स्थान काय असेल, काय स्त्रियांची अवस्था असेल तुम्ही कल्पना करा. किंवा त्या काळात केशवपन वगैरे सगळं होतं. हे सगळ्याला जलशानं उघडं पाडलेलं होतं. म्हणजे अण्णा करू नका मला बोडकी, मी हो तुमची लाडकी, हे जलशातलं खूप असं हृदय हेलावून टाकणारं एक आर्त असं गाणं होतं. ते एखाद्या मुलीचं लग्न लहानपणी लावायचे, 8, 9, 10 वर्षाचे असताना लग्न लावायचे. तिला नवरा कुठला तरी एखादं बोळकं बिळकं पडलेलं, ज्याचं सगळी तिरडी घाटावर गेली आहे असलं एखादं म्हातारं जेक्टर हुडकून काढायचं, त्याच्याबरोबर लग्न लावायचं. ते लगेच आचका द्यायचंच, ते जायचंच. आणि मग मात्र त्या मुलीला वैधव्य आलं की तिची सगळी केसं बिसं काढून टाकून विद्रूप करून पांढरी साडी नेसून वगैरे आयुष्यभर घरात. आणि हे सगळं बहुसंख्य ब्राह्मण समाजात होतं. ब्राह्मणातल्या स्त्रियांचं ही जी अत्यंत दयनीय आणि अमानुष क्रूर प्रथा होती, तिला सत्यशोधकांनी आवाज दिला. लक्षात घ्या. त्याला सत्यशोधकांनी विरोध केलेला होता. म्हणजे न्हाव्यांचा संप घडवून आणलं किंवा बालविवाह, पुनर्विवाह किंवा हे केशवपण, या संदर्भातले सगळे सत्यशोधकांचे प्रयत्न हे ब्राह्मण स्त्रियांच्या संदर्भात होते आणि बहुजन स्त्रियांच्या पुनर्विवाहाचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे गेल ओमवेट यांनी त्यांच्या प्रबंधामध्ये असं दाखवून दिलेलं आहे की बहुजन समाजामध्ये विधवा पुनर्विवाहाचं प्रमाण कमी आहे. त्याचं कारण सत्यशोधक चळवळीने केलेली जागृती होती. सत्यशोधक स्त्रियांच्या मध्ये अगदी सावित्रीबाई फुले, फातिमा बीबी किंवा ताराबाई शिंदेचा स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ, छोटासा निबंध आहे 50 पानाचा, तो आपण वाचा. तानुबाई बिर्जे, सावित्रीबाई रोडे
या रामोशी समाजातल्या एक अत्यंत कर्तबगार महिला होत्या की ज्यांनी रामोशी समाजात जागृती केली, रामोशी समाजाचं संघटन बांधलं, रामोशी शिक्षण परिषदा भरवल्या, रामोशी समाजासाठी रात्रशाळा काढल्या, रामोशी समाचार नावाचं पत्र काढलं, फिरतं वाचनालय चालवलं, रामोशी समाजानं विद्या देवी नावाची पदवी दिली आहे सावित्रीबाई रोडेंना. सावित्रीबाई फुल्यांचे इतकंच मोठं काम सावित्रीबाई रोडे यांचं आहे. तिथून अगदी अनेक स्त्रिया होत्या. शांताबाई दौंडकर होत्या, ते शारदाबाई गोविंदराव पवार, पवार साहेबांच्या आपल्या आई शारदाबाई गोविंदराव पवार या कट्टर सत्यशोधक होत्या. म्हणजे संपूर्ण पवार फॅमिलीची सत्यशोधक आहे. त्याचं सगळं मोठं श्रेय जातं ते शारदाबाई गोविंदराव पवार आणि खुद्द गोविंदराव पवार. म्हणजे अण्णा बारामतीला गेले की अगदी शारदाबाईंच्याकडे जात असत, तिथं भेटत असत. तो एक वेगळा इतिहास आहे त्यांच्या नात्यांचा, तो खूप असा उद्बोधक आहे. ही सगळी एक स्त्रियांच्या प्रबोधनाची सुद्धा परंपरा होती. पण इथं सत्यशोधक समाज कमी पडलेला होता. ज्या प्रमाणात सत्यशोधकाने धार्मिक व्यवस्थेविरोधात, पुरोहितशाही विरोधात किंवा शेतकऱ्याचं संघटन निर्माण करण्यासाठी जो एकवटून लढा दिला तितका बहुजन स्त्रियांच्या जागृती संदर्भात दिला नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळं बहुजन समाजातल्या स्त्रिया आज सुद्धा आपल्या रूढीच्या परंपरेच्या बाहेर यायला फारशा तयार नाहीत. जिथं आहे तिथंच आहेत. म्हणजे मराठा क्रांती मोर्चे वगैरे निघाले तिथं सगळ्या स्त्रिया मुली, तरुण मुली पुढे असायच्या भाषणं वगैरे करायला. ते निव्वळ प्रतिकात्मक ठरलंय, लक्षात घ्या. त्याला पुन्हा पुनर्विवाहाचा किंवा स्त्रियांनी सतत पुढं प्रत्येक क्षेत्रात तुम्हीच पुढं असलं पाहिजे असा जो कृतिशील सामाजिक आशय यायला पाहिजे होता तो आला नाही, हे लक्षात घ्या. असं सत्यशोधक समाजाचं अनेक पातळ्यावर योगदान सांगता येतं. शेवटचे 2 मुद्दे सांगतो. सत्यशोधकांनी एक पर्यायी वाङ्मयीन संस्कृती निर्माण करायचा प्रयत्न केला. फुल्यांनी जे सगळं साहित्य लिहिलं आणि पुढं मुकुंदराव पाटील, कृष्णराव भालेकर, कृष्णराव अर्जुन केळुसकर, ते अगदी भास्करराव जाधव, असे अनेक मोठी परंपरा आहे. ते अगदी शरद पाटील ते आह साळुंके सरांच्या पर्यंत या सगळ्यांनी ही जी एक ब्राह्मणी वाङ्मयीन संस्कृती, ब्राह्मणी सौंदर्य मूल्ये होती किंवा ब्राह्मणी सौंदर्यशास्त्र वगैरे वगैरे, ब्राह्मणी कलात्मकता, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारल्या. ज्योतिरावांनी मराठी ग्रंथकार सभेला लिहिलेलं पत्र आहे, ते कधीतरी आवर्जून वाचा. उंटावरून शेळा हाकणाऱ्या तुमच्या लोकांनी निर्माण केलेल्या सभा आणि संस्था, त्यांच्याशी आमचे प्रश्न, आमची दुःख आणि आमच्या भावना ह्यांचे मेळ बसत नाही. तुमचं वेगळं आहे आणि आमचं वेगळं आहे, आमचं जगणं वेगळं आहे, अशी थेट आपली एक स्वतंत्र परंपरा फुल्यांनी अधोरेखित केलेली होती. सत्यशोधकांनी स्वतःचं साहित्य स्वतः निर्माण केलं, पुस्तिका लिहिल्या, स्वतःच्या प्रकाशन संस्था काढलेत. अगदी मोतीराव तुकाराम वानखेडे किंवा सत्योदय नावाची एक प्रकाशन संस्था होती, कोल्हापुरात प्रकाशन संस्था होत्या, हरिभाऊ लक्ष्मण चव्हाण वगैरे चालवायचे. छोट्या छोट्या पुस्तिका, 1 आणा, 2 आणा, 3 आनेला, सोपे विषय सोप्या भाषेत लिहायचे, संवादाच्या पद्धतीत लिहायचे किंवा लावणी, पोवाडा, अखंड या फॉर्ममध्ये लिहायचे. लोकांच्या पर्यंत नेऊन स्वतःच विकायचं, अधिवेशनामध्ये वगैरे विकायचं. किंवा लग्न वगैरे असले की लग्नामध्ये पुस्तकं भेट द्यायची. लग्नामध्ये वगैरे सत्यशोधक पद्धतीने झालेल्या लग्नात आहेर दिला जात नसायचा. तर काय करायचं, जर कुणाला इच्छा आहे की आहेर करायचं आहे तर ही सत्यशोधक पुस्तकं भेट द्यायची. किंवा त्यावेळची सत्यशोधक समाजाची जी वर्तमानपत्र निघायची, दिनमित्र, विजी मराठा, राष्ट्रवीर, त्यांना देणग्या दिल्या जायच्या. लग्नामध्ये आहेराच्या ऐवजी देणग्या सत्यशोधक देणं किंवा शिक्षण संस्थांना मदत करणं, बोर्डिंगला मदत करणं, धान्य देणं, अशा प्रकारच्या गोष्टी ते निर्माण केल्या होत्या. म्हणजे एक लेखक निर्माण केले, प्रकाशन संस्था, स्वतःची पर्यायी वितरण संस्था, अशा अनेक गोष्टी निर्माण केल्या. सत्यशोधक पत्रकारितेची एक स्वतंत्र परंपरा निर्माण झाली. ही दीनबंधूपासून सुरू होते. त्यावेळेला जी निर्माण झालेली केसरी, निबंधमाला, काळ, नावं मोठमोठी, लिहिताना राष्ट्रीय वगैरे नावाने लिहायचं. आज राष्ट्रीय नावाने एक संघटना आहेच, नाव राष्ट्रीय असतं, सगळं स्वतःच्या हिताचंच असतं, हे लक्षात घ्या. तर हे सगळं तुम्ही त्यावेळची सगळी परंपरा जर पाहिली, त्यावेळची सगळी वर्तमानपत्र ब्राह्मणी जे स्वतःला मध्यवर्ती म्हणायचे, त्यात त्यांच्या समाजाचे, त्यांच्या जातीचेच प्रश्न, त्यांच्या हितांचीच मांडणी केली जायची. पांढरपेशी मध्यमवर्गीय समाजाच्या पलीकडे त्यांची कधीही दृष्टी जात नव्हती. म्हणून सत्यशोधकांनी स्वतःची पत्रकारिता निर्माण केली. दीनबंधू, हे नावं बघा, नावात लक्ष दे. दीनबंधू, दीनमित्र, गरिबांचा कैवारी, शेतकऱ्यांचा कैवारी, प्रबोधन, विजी मराठा, हंटर, कैवारी, ही नावच फार बोलकी आहेत हो. हे सगळे दीनबंधू होते. आणि ह्याच्यातनं सगळा शेतकरी, कष्टकरी, दलित ह्यांच्यावर होणारे अन्याय, त्यांच्या शोषणाचे स्वरूप काय काय आहेत, हे सगळं मांडलं जायचं. ह्याचे सगळे संपादक हे बहुजन समाजातले होते. त्यांनी पदरमोड करून, प्रसंगी घरातलं सोनं नाणं विकून, घरदार विकून, अनेकदा जीवावर बेतलेला असून ही वर्तमानपत्र चालवली. विजी मराठा तर त्या काळात केसरीला तोडीला तोड होता, लक्षात घ्या. पुण्यातनं विजी मराठा निघायचा, त्याला बहुजनांचा केसरी म्हणलं जायचं.
विजय मराठा साप्ताहिक खप होता, 10,000 साप्ताहिक खप होता. आणि मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे त्यावेळेला जी ब्राह्मणी चर्चा चालायची, डिबेट चालायची, त्याला मोठं आव्हान ह्या सगळ्या ब्राह्मणेतर पत्रकारितेने दिलेलं होतं. म्हणजे जे बौद्धिक चर्चा विश्व असतं त्याच्यात बहुजनवादाची मांडणी करणं आणि ब्राह्मणी मांडणीला छेद देण्याचं काम ही सगळी परंपरा आपली करत होती. आणि त्यानंतर ही जी पत्रकारिता होती हे एक मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं. जे प्रचारक निर्माण केले सत्यशोधकांनी, हे प्रचारक महत्त्वाचे. सध्या काही संघटना आणि संस्थांचे प्रचारक वाहून घेऊन आपल्या सगळ्यांना गोत्यात आणायला लागले. तर सत्यशोधकांची एक प्रचारक परंपरा होती. काय प्रचारक होते राव, शास्त्री नारोजी महादत्त पाटील नावाचे आमचे ओतूरचे ग्रस्त. तिथनं ते ओतूर पुणे जिल्ह्यातलं, तिथं प्रचार करत ते विदर्भात गेले 1904ला आणि विदर्भात जाऊन सत्यशोधक समाज स्थापन केला. हे पंडित धोंडीराम नामदेव किंवा एक घनश्याम बुवा भोसले नावाचे ग्रस्त होते. ते कोकणात सलग 4 महिने फिरत होते. देवळात जायचं, मारुतीच्या पटांना जायचं, कीर्तन, प्रवचन, पोवाडं ह्याच्यातनं सामाजिक आशय सांगायचा. हे सगळे सत्यशोधक समाजाचे प्रचारक हे धोतर, शर्ट, टोपी, पटका घालणारे, चटणी भाकर खाणारे, चालत जाणारे, बैलगाडीतनं जाणारे असे असायचे. अशी झोकून देऊन अशा कित्येक माणसाने हे सगळे प्रचारक म्हणून काम केलं आहे. आज त्यांची नावं सुद्धा आपल्याला माहीत नाहीत. त्यांच्यावर खटले दाखल केले, गुन्हे दाखल केले, काही जणांच्या हत्या केल्या. आज ते इतिहासात माहीतही नाही, ते लक्षात घ्या. अशा हजारो लोकांनी पाया घातला म्हणून आपण इथं येऊन पोचलेला आहे. शेवटचा माझा मुद्दा आहे, सत्यशोधक चळवळीचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं ते म्हणजे बहुजन राष्ट्रवादाची मांडणी त्यांनी केली. आजचा जो राष्ट्रवाद आपल्यापुढे सतत एक शब्द येतो की राष्ट्रवाद नावाचा. एक तर तुम्ही राष्ट्रवादी असता नाहीतर देशद्रोही असता. मग देशप्रेम किंवा राष्ट्रवाद म्हणजे काय, आम्ही सांगू त्या गोष्टी केल्या तर तो राष्ट्रवाद, आणि तुम्ही तसं नाही केलं आणि काही प्रश्न विचारले तर तुम्ही देशद्रोही सांगितलं जातं. आजच्या काळात राष्ट्रवाद म्हणजे भारत मातेचा नकाशा की जय, किंवा कुठलं तरी कुणाचं तरी एखाद्या मागं जाणं किंवा एखाद्या नेत्याचं स्तोम माजवणं. देश म्हणजे ह्या सगळ्याला सत्यशोधकांनी जबरदस्त छेद दिलेला होता. सत्यशोधकांचं म्हणणं होतं की देश म्हणजे नकाशा नाही. त्यांनी त्यावेळच्या इंडियन नॅशनल काँग्रेसलाच आव्हान दिलेलं होतं. सत्यशोधकांनी असं म्हणलेलं होतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फक्त उच्चवर्णीय लोक आहेत आणि ती जे स्वातंत्र्याची मागणी करतायत, राष्ट्रवादाची मांडणी करतायत, तो हे फक्त उच्चवर्णीयांची स्वातंत्र्य आहे किंवा राष्ट्रवाद आहे. आणि हे खरं आहे मित्र हो. 1885 साली मुंबईला झालेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनाला मद्रासचे जे प्रतिनिधी हजर होते ते 100% ब्राह्मण प्रतिनिधी होते आणि मुंबई प्रांतातले जे प्रतिनिधी होते त्याच्यातले 80% ब्राह्मण होते. लक्षात घ्या. 1905 साली झालेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनाला जे एकूण प्रतिनिधी होते त्याच्यातले 40% प्रतिनिधी एकटे वकील होते. त्यावेळेचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं सगळं जे वर्चस्व होतं ते एकतर जमीनदार, श्रीमंत अभिजन वर्गातली माणसं, वकील आणि वरच्या अभिजन वर्गातलेच होते. मुंबईला जेव्हा इंडियन नॅशनल काँग्रेस, पुण्याला जेव्हा इंडियन नॅशनल काँग्रेसचं अधिवेशन झालं तेव्हा त्याच्याच बाहेर कृष्णराव भालेकरांनी एक शेतकऱ्याचा 25 फुटाचा पुतळा उभा केला, असा मोठा लाकडाचा पुतळा, फाटकी तुटकी कपडे घालून, आणि असं सांगितलं की भारतातल्या 35 कोटी लोकांच्या वतीनं तुम्ही ही परिषद भरवली अशी म्हणता, तर तुमच्या परिषदेत माझ्यासारखी 35 माणसं तर दाखवा. असं डायरेक्ट उघड चॅलेंज दिलेलं होतं. फाटकी तुटकी माणसं दाखवा. म्हणजे त्यावेळेला राष्ट्रवाद म्हणून जी काही मांडणी केली जात होती, उच्चवर्णीय समाजाचं हित, उच्चवर्णीयांचंच भलं करणं, उच्चवर्णीय समाजाचा गुप्त अजेंडा राबवलं, त्याला सत्यशोधकांनी छेद दिला. आणि राष्ट्र हे माणसांचं बनतं. फुल्याने असं म्हणलेलं आहे की आपलं साळी माळी कोळी कुणबी हे सगळे 12 बलुतेदार 18 धान्याची कडबोळी एकमय केल्याशिवाय एकमय राष्ट्र कसं निर्माण होईल. म्हणजे सगळे बलुतदार आलुतदार सगळी माणसं एकमय झाली पाहिजे, एक जीव झाली पाहिजे. म्हणजे ब्राह्मणी राष्ट्रवाद जो होता तो होता केवळ एक काल्पनिक असं राष्ट्र नावाची संकल्पना मांडणं, एक देशाचा नकाशा पुढे मांडणं, देशप्रेम नावाच्या निस्त्याच घोषणा आणि मांडणी करत राहणं. नकाशा, नद्या, पर्वत, धार्मिक क्षेत्र किंवा काही मोठमोठी महात्म्य असणारी स्थळं, ह्या सगळ्या गोष्टीचं गौरवीकरण करणं, प्राचीन भारतीय संस्कृतीचं गौरवीकरण करणं की ज्याच्यात बहुजनांचं स्थान काय होतं असा प्रश्न विचारायला बंदी होती. आणि या सगळ्यातनं गुप्तपणे छुपेपणे वरच्या अभिजन वर्गाचंच हित होईल अशा प्रकारे राष्ट्राची सर्व बाजूनी मांडणी आणि बांधणी करणं हा ब्राह्मणी राष्ट्रवाद होता. याला सत्यशोधक समाजानं छेद दिला आणि त्यांनी असं म्हटलं की राष्ट्र हे माणसांचं बनतं
लोकांचं बनतं. आणि माणसं म्हणजे कोण? तर शेतकरी, कष्टकरी, बलुतेदार, आलुतदार, दलित, पददलित म्हणजे राष्ट्र आहे. म्हणजे शेतकरी कष्टकऱ्यांना त्यांनी देशाचा नायक म्हणून पहिल्यांदा पुढे आणले. लक्षात घ्या, नायक म्हणलं शेतकरी कष्टकऱ्याचं, धान्य पिकवतो तो या देशाचा नायक आहे. दिनकरराव जवळकरांनी एके ठिकाणी म्हणलेलं आहे, हिंदुस्थान वजा शेतकरी बरोबर शून्य. म्हणजे हिंदुस्थानातनं शेतकरी वजा केला तर शून्य राहू शकतं. असं शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, दलितांना केंद्रस्थानी आणून या सगळ्यांच्या हिताची मांडणी ते करत होते. बहुजन समाजाचं कल्याण ज्याच्यात होईल, बहुजनांचे मूलभूत प्रश्न, बहुजनांच्या जगण्या मरण्याच्या समस्या, शिक्षण, आरोग्य, बहुजनांच्या हितासाठीची सगळ्या प्रकारची मांडणी ज्याच्यामध्ये असतं तो बहुजन राष्ट्रवाद असतो. आणि हा बहुजन राष्ट्रवाद सत्यशोधक समाजानं, बाबासाहेबांच्या दलित चळवळीनं सतत 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 पुढे मांडला. लक्षात घ्या, त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सत्यशोधक समाजावर एक आक्षेप असा घेतला जातो की तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही, कारण 1920ला त्यांनी ब्राह्मणेतर पार्टी काढली, निवडणुका लढवल्या. ब्राह्मणेतर पार्टीमार्फत भास्करराव जाधव पुढे शिक्षण मंत्री झाले. काही लोकल बोर्ड बहुजन समाजाच्या ताब्यात आले, तिथं प्राथमिक शिक्षणाचा प्रचार वगैरे त्यांनी केला. हे महत्त्वाचंच आहे. आणि सत्यशोधक समाजाच्या राजकीय शाखेनं ब्राह्मणेतर पार्टीनं जी जागृती केली त्याच्यातनं पुढं बहुजन समाज काँग्रेसमध्ये गेला. केशवराव जेदे वगैरे जेव्हा काँग्रेसमध्ये गेले तेव्हा काँग्रेसचं खऱ्या अर्थानं बहुजनीकरण झालं. आणि पुढं काँग्रेसचं जे महाराष्ट्रात राज्य निर्माण झालं त्याचा खरा खुरा पाया ही ब्राह्मणेतर पार्टी, ब्राह्मणेतर चळवळ, शेतकरी कामगार पक्ष, केशवराव जेदे, मोरे हे सगळेच होते. अण्णा आपले त्याच्यातले एक महत्त्वाचे लढाऊ शिलेदार होते. अण्णांचं राजकीय बाजू ती खूप वेगळीच आहे ती, आणि फार असे चोखदार असा तो पैलू आहे. तर हे सगळं आपण नीट समजून घ्यावं असं मला वाटतं. मित्रहो, सत्यशोधक समाजानं अनेक पातळ्यावर जागृती केली, त्यामुळे महाराष्ट्र पुरोगामी बनला. सत्यशोधक समाजानं एक प्रकारे बहुजनांच्या, दलितांच्या जागृतीचा पाया गाठला. त्याच्यामुळेच पुढं बाबासाहेबांची दलित चळवळ निर्माण झाली. अगदी बाबासाहेबांचे सगळे पूर्वसरी, मग त्याच्यामध्ये जी ए गवई होते किंवा हे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे महाडचे त्यांचे एक सहकारी होते, हे सगळ्यांचा एक पाया सत्यशोधक समाजाने गाठला. स्वातंत्र्योत्तर काळात भटक्या जाती जमाती, दलित किंवा आदिवासी किंवा वंचितांच्या जी चळवळी झाल्या त्यांची सुद्धा एक प्रकारे जागृतीची आणि वैचारिक पायाभरणी सत्यशोधक समाजाने केलेली होती. आपण सगळे जे शिक्षण घेत आहोत ते एक प्रकारे न कळत शिक्षणासाठी सत्यशोधकाने धरलेल्या आग्रहाचंच फलित होतं असं मला वाटतं. अगदी नेमकेपणाने सांगायचं झालं सत्यशोधक समाजाचं 150 वर्षातलं कॉन्ट्रीब्युशन, तर महाराष्ट्राला जो काही पुरोगामी रूप प्राप्त झालं आणि पुढं राजर्षी शाहू महाराज किंवा सयाजीराव गायकवाड महाराज, बाबासाहेबांची सगळी चळवळ स्वातंत्र्योत्तर काळात आणि आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीनंतर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी काही बहुजनांची, दलितांची, वंचितांची, नाहिरे वर्गाची प्रगतीची आणि आत्मभानाची जी चळवळ सुरू झाली त्याची एक सगळी पायाभरणी जागृतीच्या पातळीवर, वैचारिक आणि लढ्याच्या पातळीवर सत्यशोधक समाजाने केलेली होती. शेवटी प्रश्न निर्माण होतो, 150 वर्षानंतर आजची स्थिती काय आणि आपण काय करायला पाहिजे. आपण सगळ्यांनी भवतालकडे पहा. सत्यशोधक समाजानं, दलित चळवळीनं, आपल्या सगळ्या मागच्या लढाऊ माणसाने आपल्या अण्णांच्या सहित जे कमावलं आणि आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं ते किमान टिकेल तर का. आपल्या काळातच काही दिवसानंतर आपल्यालाच नीट जगता येईल का, आपल्या पुढच्या पिढ्याचं काय असेल ह्याचा एक गंभीरपणे विचार करा. सत्यशोधक चळवळ, बाबासाहेबांची सगळी चळवळ, ह्या सगळ्यांनी जे आपल्याला चिकित्सेचं, बुद्धिवादाचं, धर्मसंस्थेतून बाहेर पडण्याचं जे सतत आवाहन केलं, जो एक वैचारिक व्ह्यू दिला तो नीट समजून घ्या. आपले बाप कोण आहेत? फुले, शाहू, आंबेडकर, अण्णा हे आपले आजोबा, आपले आजी, आपले पणपूर्वज हे कोण आहेत हे नीट बघा. भलत्याच्याच नादाला लागू नका. हे जसं आपले बायोलॉजिकल पूर्वज असतात म्हणजे आपले आजी आजोबा आई वडील, तसे आपले वैचारिक पूर्वज कोण आहेत हे बघा. त्यांच्या अंगाखांद्यावर आपण उभा आहे मिलानो, हे फार डोळसपणे पहा. व्हॉट्सअपवरलं वगैरे बिलकुल खरं मानू नका. लायब्ररीत जा, डॉक्टर आंबेडकरांची भाषणं आणि लेखन शासनानं प्रकाशित केलेली मूळ पुस्तकं वाचा. कारण आज वाचावं कुणाचा हा प्रश्न आहे. कारण लिहिणाऱ्याने प्रत्येकानं काही ना काही त्याचा एक दृष्टिकोन ठेवून लिहिलेलं असतं. म्हणून फुले समग्र वाङ्मय मुळातनं, शाहूंची भाषणं, अण्णांचं साहित्य इथं उपलब्ध आहे. ते आपण तर अण्णांची लेकरं आहोत, अण्णांची, की ज्यांनी तत्व आणि बाणेदारपणासाठी अगदी मोरारजी देसाईच्या तोंडावर त्यांचा अपमान करून त्यांना खडसावून लावलेलं होतं.
लक्षात घ्या. अख्खी रयत शिक्षण संस्थेची ग्रँट बंद व्हायची पाळी आली तरी अण्णा डगमगलेले नव्हते. लोकात जाऊन पुन्हा संस्था उभी करून दाखवलेली होती. अण्णा म्हणजे काय, जे आपण त्यांची मुलं आहोत हे लक्षात घ्या. आपण अण्णांची मुलं आहोत. पुढच्या काळामध्ये समाजाला जर कोण वाचवू शकत असेल, सत्यशोधक समाजाचा सर्वात मोठा वैभवशाली वारसा म्हणून अण्णा आणि आपण रयत शिक्षण संस्थाच आपण समाजाला वाचवू शकू, पुढची दिशा दाखवू शकू. लक्षात घ्या, आपण सगळ्यांनी, मुलांनी, विशेषतः तरुणांनी आणि रयतमधल्या सगळ्या शाखांनी हे काम या 150 वर्षात पुन्हा सुरू करावं. कारण आपण रयत शिक्षण संस्था, अण्णा हे सगळं सत्यशोधक समाजाचंच काम करत आहोत. सत्यशोधन करा, हे सत्यशोधन हे स्वतःच्या डोक्यानं करा, हे आपण करत राहूया असं मला वाटतं. मला सगळ्यांनी ऐकलत, मला इथं बोलवलं, याबद्दल आपल्या सगळ्यांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.